पार्लमेंटमध्ये जनतेचा आवाज उठवण्यासाठी समर्थ आहेत असे आपले उमेदवार शिंदे साहेब यांच्या प्रचार सभेमध्ये ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेबांनी एका सामान्य कुटुंबातल्या घरातल्या व्यक्तीला एका मुलाला तिकीट दिलेले हे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। मी जास्त काही नाही बोलता आदरणीय मान्यवर इथे बोलणार आहेत। मी माझे इथे दोन शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र विकास आघाडी। धन्यवाद नाजमभाई। यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे महाराष्ट्र सचिव एचाळे साहेब हे प्रस्तावित करतील। रयतेचे राजे शिवाजी महाराज ज्यांना या राजा बनवण्यासाठी पिचत पडलेल्या भारत देशातील हुकुमशाही नष्ट करण्यासाठी ज्यांनी जन्म दिला अशा राष्ट्रमाता जिजाऊ पिचत पडलेल्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी ज्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून या देशाला संविधान दिले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखणीच्या माध्यमातून संबंध देशामध्ये पारतंत्र्यात पडलेल्या गोरगरिबांना आधार देणारे अण्णाभाऊ साठे देशामध्ये चांगले विचार करून शिक्षणाची गंगा सामान्यांच्या घरापर्यंत नेऊन पोहोचणारे दाम्पत्य सावित्रीबाई फुले आणि ज्योतिरावजी फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशा सर्व या भारतभर ज्यांनी विचार केले आणि समाजाचा दूरदृष्टिकोन ठेवून विकास करण्याचा प्रयत्न केला अशा महामानवांना मी पहिल्यांदा या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। लातूर जिल्ह्यामध्ये लागलेल्या या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार एक तरुण तडफदार पट्ट्या विकासजी शिंदे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने मंचावर उपस्थित महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक बसवंत उबाळे साहेब, राष्ट्रीय सचिव उमरदराजी खान तसेच राष्ट्रीय जनता दलाचे भारतीय राष्ट्रीय जनता दल शिंदे साहेब आणि उपस्थित आमचे आता ज्यांनी हा कार्यक्रम लावला नाझरजी शेख इस्माईल फुलारी त्यांची सगळी टीम। मित्रांनो, खरं तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटत असेल गेली 8-15 दिवस झाले निवडणुकीचा प्रचंड मोठा प्रचार आम्ही पाहतोय आणि आज अचानक महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार आमच्या समोर कसं काय आला हे येण्याचं कारण असं खऱ्या अर्थानं या ठिकाणी लातूर मध्ये उमेदवार द्यावा का नाही म्हणत होतो, पण लातूर जिल्ह्यामध्ये जे कोणी उमेदवार येणार ते वयस्करच असणार। पण महाराष्ट्र विकास आघाडीने एक हिरा शोधून काढला आणि त्याचं नाव आहे विकास शिंदे। आता विकास शिंदेची खासियत सांगतो। गेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये हा वर्ग त्यांच्या गावात निवडणुकीला उभा राहिला आणि विशेषतः 2 पॅनल होतं, पॅनल मध्ये अटीतटीची लढत होते, पण हा वैयक्तिक उभारून वैयक्तिक निवडणूक लढली आणि या माणसाला पडले 12 मत। पण या 12 मताचा प्रोपगंडा एवढा झाला सगळ्या चॅनलने यांची दखल घेतली आणि बघता सगळ्या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये या पट्ट्याचं नाव गाजलं। तेव्हापासून लातूरचा पट्ट्या या नावाने त्यांना ओळखलं। आता मित्रांनो, जास्त काही बोलणार नाही, पण मी सगळं पाहत आहे डोळ्यानं। लोकसभा ही देशाची निवडणूक आणि देशाचा राजा बनवण्याची
एक प्रक्रिया आहे. आम्ही दरवर्षी पाहतोय, ज्याला राजा आम्ही बनवतो तो देशाला वाहत्या गंगेत सोडतो. म्हणून आपण एक राज्य पातळीवर काम करत असलेला, विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये ज्याने आपलं नाव तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवलं, लातूरचा ध्यास ज्यांच्या मनात आहे, गरिबांचा विकास ज्यांच्या मनात आहे, ज्यांना वाटतं की या लातूरचा एक एक माणूस न्याय प्रक्रियेतून असो किंवा या व्यावसायिक माध्यमातून असो, व्यापाराच्या माध्यमातून असो, किंवा व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील, यांचं जर कुठलं काही नुकसान झालं, चाहे पावसानं असेल किंवा कुठलं काही जळून काढून किंवा वीज पडून असेल, सर्वात पहिल्यांदा मदतीला लातूर जिल्ह्यात येणारा नेता म्हणजे ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निमित्त जरी लोकसभेचं असलं तर मित्रांनो एक ठरवावं लागेल लातूरकरांनी. आम्ही काँग्रेसला नगरपालिका दिल्या, आम्ही काँग्रेसला आमदारक्या दिल्या, आम्ही भाजपला खासदारक्या दिल्या, आम्ही भाजपला मंत्रिपद दिले, पण लातूरचं पाणी मात्र कधीच कुणी आणलं नाही. अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करत असताना एक विषय पुढे आला. आतापर्यंत दिलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीनं फक्त घोषणा दिल्या, कुणी म्हटलं त्या चालू करून ठेवा, कुणी म्हणलं उजनीचं पाणी गेल्या 5 वर्षाच्या आत येईल, पण कुणी आणलं का पाणी? आम्ही अशा चर्चेची वाट बघत बसतो. पण आम्ही दोघं चर्चा करत असताना विषय पुढे आला, लातूरला जर पाणी आणायचं असेल तर करावं काय लागेल? मित्रांनो, आमचा उमेदवार तरी किती मदत केलं, काय करेल हे आपल्या हातातली गोष्ट आहे, पण हे विचार घेऊन चालण्याचं आमचं तंत्र आहे. इकडे उजनीचं बॉम्ब आम्ही नेहमी मारत असतो, त्याच्यापेक्षा 150 किलोमीटर असलेलं पैठण गोदावरीमध्ये भडभडा पाणी वाहून जातं. कर्नाटकामध्ये, आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये पाण्यासाठी तिकडं त्यांची मजा उठतात, पण महाराष्ट्राला पाणी कोणी देत नाही किंवा लातूर जिल्ह्याला पाणी कोणी देत नाही. म्हणून आम्ही असं ठरवलंय, लातूर जिल्ह्याच्या ग्रामीणच नाही शहरी विकास करायचा असेल तर गोदावरीचं पाणी धनेगाव धरणामध्ये कसं आणता येईल आणि त्याचा ग्रीन मॅप व्यवस्थित आम्हाला पाटलांनी बनवलेला आहे. आणि त्याचा जर उपयोग करून धरणात जर पाणी आलं, त्याच धरणाचं पाणी रेणामध्ये येईल, त्याच धरणाचं पाणी मांजरामध्ये येईल, शेतकऱ्यांना तर या ठिकाणी पाणीच पाणी मिळेल. आणि हे तंत्र घेऊन जाणारे आम्ही माणसं आहोत. म्हणून या ठिकाणी तुमच्या पुढे मी एक विनंती करायला आलो आहे. आमचा जाहीरनामा तसं तर आमचे नेते त्यांच्या माध्यमातून सांगतीलच, पण मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण गचाळ झालेलं आहे. आम्ही सांगायची गरजच नाही. प्रत्येक माणूस टीव्हीवर, मोबाईलवर बघितला, ह्या 5 वर्षात तर किळस वाटू लागली आहे. पहा, मागच्या 2 टप्पे निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यामध्ये मतदान किती झालं? 52%. देशात संख्या किती आहे? 140 कोटी. मतदान 20-20, 25-25 लाख आणि मतदान होत आहे 8-9 लाख. याचं कारण काय? आम्ही नाही, जनतेनं ओळखलं या लोकांना. या गचाळ राजकारणाने सगळं गोंधळ करून ठेवला आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतंय की या सगळ्यांना बाजूला सारावं. ना मोदी ना गांधी, एक नवीन चेहरा ज्याचे विचार फुले शाहू आंबेडकरवादी आहेत. देशाला विचार टाळणारे एकच, तारणारा एकच विचार आहे मित्रांनो, ते म्हणजे फुले शाहू आंबेडकरवाद. जोपर्यंत याचं अनुकरण आम्ही करणार नाही, जोपर्यंत हे विचारधारेला आम्ही चालणार नाही, लातूरची जनता शोधली आहे. आज आम्हाला लोकसभेला किती स्वीकारणार आम्ही तुमच्या पुढे सांगू शकत नाही, पण येत्या नगरपालिका, येत्या विधानसभेला मात्र
आम्ही जीवातून जीव तोडून जनतेला विनंती करणार आहेत की ॲडव्होकेट अण्णाराव पाटील जसं वकील बार असोसिएशनमध्ये गेली 20 पण 12 वर्ष झालं यांची सत्ता आहे, त्या न्यायालयाचाच काय पालट नाही, तिथल्या येणाऱ्या वकिलाला जज बनवण्याचं एवढंच काम नाही, तिथल्या वकिलांना नोटरी बनवण्याचं एवढंच काम नाही, तिथल्या वकिलांना सरकारी वकील बनवण्याचं एवढंच काम नाही, सर्वात सुंदर जर राज्यामध्ये वकील बार कोणता असेल तर लातूरचा आहे। म्हणून एकदा अण्णाराव पाटलांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या कर्तृत्वाकडे बघून आम्ही सगळ्या गोरगरिबांनी त्यांची मदत घेतली आहे आणि यांना जर आपण येत्या सगळ्या निवडणुकीमध्ये जर संधी देऊ शकलो तर लातूरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। आता बोलण्यासारखं खूप आहे, मी जास्त बोलत नाही। आमचा उमेदवार विकास शिंदे यांचं चिन्ह आहे सर्वांना कंट्रोल करणारं रिमोट कंट्रोल। दुसऱ्याचं काही असेल कुणाचं काही असेल पण आमच्या हातात मात्र रिमोट कंट्रोल आहे आणि म्हणून या रिमोट कंट्रोलच्या समोरचं बटन ताकदीने दाबा आणि अण्णाराव पाटलांचे हात बळकट करा आणि विकास शिंदेला भरभरून मतदान द्या एवढंच मी म्हणतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद एचाडे साहेब। यानंतर लातूर लोकसभाचे उमेदवार महाराष्ट्र विकास आघाडी अधिकृत उमेदवार विकासजी शिंदे हे आपले मनोगत व्यक्त करतील। बुद्ध कबीर शिव बसव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे माता आजीजाई माता भीमाई माता रमाई माता सावित्री माता माता अहिल्यादेवी होळकर आदी महामानवांना मी अभिवादन करतो, त्यांना मानाचा मुद्रा करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि मी माझे 2 शब्द फुलासारखे तुमच्या चरणावर ठेवतो। न्याय व्यवस्थेतच नव्हे तर राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा ज्यांच्या नावानं अख्खा देश हादरतो ते आमचे आदरणीय लाडके नेते महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब मंचावर उपस्थित महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं क्रांतिकारी वादळ म्हणून ज्यांच्याकडे देश बघतो ते आदरणीय अखिल भारतीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष केजय शिंदे पुराणीकर साहेब महाराष्ट्राने ज्याच्या भाजपाच्या दबदब्याने अख्खा महाराष्ट्र हादरतो ते आमचे आदरणीय मार्गदर्शक बसवंतप्पा उबाळे साहेब, आदरणीय खान साहेब, आदरणीय येचाळे साहेब यांनी आता अनमोल मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना केलं, त्याबद्दल तुम्हा आम्हा सर्वांचे नेते माझे मार्गदर्शक येचाळे साहेब मंचावर उपस्थित या जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र विकास आघाडीचा विचार या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले ते आमचे जिल्हाध्यक्ष नाजमभाई साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम लातूरकर वासी अनुबंधू आणि भगिनी पत्रकार मित्रांनो, हे लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडत आहेत आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीने आणि अखिल भारतीय जनता दलाने माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्यावर आदरणीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेबांनी ही जबाबदारी सोपवून तुमच्या पत्रात मला टाकलेला आहे। त्यांचे खरं खूप उपकार आहेत, कारण आजच्या लोकसभेमध्ये जर बघितलं तर खूप बलाढ्य आणि बलवान उमेदवार तुम्हाला बघायला मिळतात। भारतातला सर्वात तरुण उमेदवार म्हणून विकास शिंदे पुन्हा देश बघतोय। आज पुरा देशात माझ्या माहितीस्तव वयाच्या 27व्या वर्षी खासदारकी लढवणारा आणि खासदारकीची जबाबदारी ज्यांनी माझ्यावर दिली ते भारतातला महाराष्ट्र विकास आघाडीतला सर्वात तरुण उमेदवार म्हणून मी आहे। मित्र, वयाच्या 23व्या वर्षी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवलो। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पॅनल मध्ये घ्यायला कोणी तयार नव्हतं, तर अपक्ष लढण्याचा विचार केला। अपक्ष निवडणूक लढवलो, गावासमोर गेलो, गावासमोर आपले विचार मांडले, विचार
पण गावाने त्या निवडणुकीमध्ये मला 12 मतं दिली. 12 मतांना माझा दारुण पराभव झाला. पण मी हार मानलो नाही. मी समजलो की माझ्या पाठीमागे आज 12 मतं आहेत. 12 मतांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे आणि त्यांचे आपण उपकार मानले पाहिजे. म्हणून मी 12 मतांचा एक जाहीर आभार म्हणून माझ्या गावामध्ये बॅनर लावला. ते बॅनर रातोरात एवढं व्हायरल झालं की लातूर जिल्ह्यात महाराष्ट्राचा आकडा मीडिया डोंगर कुराडीला मला हुडकत आला होता. अख्खा मीडिया आपण गावाने नाचार करून आपण रडत बसायचे नाही तर लढलं पाहिजे. हा उद्देश घेऊन आज समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये काम करतो. मित्रांनो, त्या 12 मतांची ताकद आज मला लोकसभेपर्यंत घेऊन आली आहे. हे खरंच लातूरकर वासियांचे महाराष्ट्राच्या देशाचे कधीच उपकार दिसणार नाही. कारण या निवडणुकीमध्ये आतापर्यंत सर्वच उमेदवार तुम्ही बघितल्या निवडणुका भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये बघितल्या असतात. ही निवडणूक खूप वेगळी आहे. कारण त्या मागील 5 वर्षाचा इतिहास जर तुम्ही सरकारचा बघितला, हे सरकार असो किंवा मागील सरकार असो, कुठलंही सरकार तुम्ही बघितलं 5 वर्ष गेले पण महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळालेलं नाही. 5 वर्ष आमदार इकडे करण्यात 5 वर्ष गेले. 55 वर्ष गेले माझ्या लातूरला पाणी आणण्यासाठी. माझ्या लातूरला पाणी आणण्यासाठी 75 वर्ष गेले पण पाणी काही आले नाही. फक्त विकासाच्या नावावर गप्पा मारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. विकास काय असतो? विकास काय असतो? माझा विकास काय असतो ते मीच दाखवून देणार. मीच दाखवून देतो विकास कसा करायचा असतो. अरे 70-75 वर्ष गेले. रोड रस्ते नाली लाईटचा बल्ब काढणे, दुसरा बल्ब टाकणे, याच्या पलीकडे विकास असतो का नसतो? ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. आजची परिस्थिती बघितली. नाक्यावर जाऊन भेट द्या. तुम्ही नाक्यावर जाऊन भेट द्या. त्या माऊलीला विचारा, आज जर रोजगार लागला तर संध्याकाळी त्या माऊलीची घरात जाऊन भेट द्या. आजची परिस्थिती माझ्या देशातली आहे. याच्या कोणी बोलणारे का नाही? याच्या कोणी विचार करणारे का नाही? विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, नोकरीच्या समस्या, परीक्षा स्पर्धा परीक्षेचा विषय मी सांगितला. जो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असतो ना तो दिवसाचे 18 तास अभ्यास करतो. खाली गट्टे पडतात. पोटाला पीळ मारून मेसला 2 टाइमचा डबा कमी करून 1 टाइम अभ्यास करण्याचे अनेक विद्यार्थी लातूरमध्ये बघतो. लातूर पॅटर्न आपल्याला माहित आहे का? असा अभ्यास करून ते विद्यार्थी गाजवतात. त्यांच्याकडून प्रत्येक फेसला 1000 रुपये घेऊन बेरोजगार विद्यार्थ्यांकडून करोड रुपये गोळा करणारा सरकार त्या ठिकाणी बसलेला आहे. म्हणून लातूरच्या विकासासाठी असतील म्हणा, लातूरच्या समस्या असतील म्हणा, त्या संसदेमध्ये जर प्रखरपणे मांडायचा असेल तर तुम्ही मला एक संधी देऊन बघा. त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जी जबाबदारी सोपवल्या ना आणि तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला संतोष शब्द येतो. लातूरचा आवाज जर पुन्हा जर संसदेमध्ये गर्जना गेला ना, नाव शिंद्याचं गाव कोणाच्या जगात कोणाला सांगणार नाही. जगात कोणाला सांगणार नाही. लातूरचा आवाज संसदेमध्ये, लातूरच्या संसदेत अख्खं टेबल विटा खुर्च्या अशा लग आवाजामध्ये नाही हल्ल्या. आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. आपल्याला तिथं जाऊन झोपा काढणारा खासदार नको आहे. आपले विचार प्रकटपणे मांडणारा खासदार तुम्हाला द्यावा लागेल. आणि तो खासदार विकास शिंदे कुराडीकर आहे. म्हणून येत्या 7 तारखेला रिमोट या चिन्हासमोर बटन दाबून तुमच्या लेकराला, तुमच्या भावाला, तुमच्या मित्राला प्रचंड मताने विजयी करा. तुमचे प्रश्न तर प्रखरपणाने मांडून सोडल्याशिवाय राहणार नाही. प्रकटपणाने मांडून लातूरच्या विकासासाठी म्हणा, तुमच्या मार्गदर्शनाने, तुमच्या आशीर्वादाने जेवढं शक्य असेल ना तेवढं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. म्हणून रिमोट चिन्ह खरं साहेब खूप चांगला आहे. खूप चांगला आहे. तुम्ही माझ्या माता भगिनीचे बसले असतात, तुम्ही सिरियल बघत असतात. एखादी सिरियल जर तुम्हाला आवडत नसेल तर खटक दिशा तुम्ही का नाही सिरियल रिमोटचं बटन दाबून दुसरं चॅनल लावता तुम्ही. आता वेळ आली आहे टीव्हीचं चॅनल, सिरियलचं चॅनल नाही, रिमोट समोरचं बटन दाबून खासदार बदलायची वेळ आली आहे मित्र. म्हणून येत्या 7
7 तारखेला रिमोट समोरचं बटन दाबून खासदार बदलायची संधी तुम्हाला आली आहे आणि ते तुम्ही बदलून पवित्र काम करून तुमच्या लेकराला संसदेत पाठवा. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र विकास आघाडी अखिल भारतीय. धन्यवाद शिंदे साहब। इसके बाद मैं गुजारिश करूंगा महाराष्ट्र विकास आघाड़ी के राष्ट्रीय सह सचिव उमर अदरा जी खान साहब, इनसे गुजारिश करूंगा कि अपने ख्यालात पेश करें। इस विचार के बाद तथा मेरे नेता मार्गदर्शक महाराष्ट्र विकास आघाड़ी राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाड़ी राष्ट्रीय उपाध्यक्ष और मेरे मार्गदर्शक आदरणीय बसवंत वाड़े, महाराष्ट्र देश के सचिव आदरणीय शिंदे साहब, जिलाध्यक्ष आदरणीय नाजम भाई, इस्माइल फुलारी, कार्यकर्ता लोकसभा चुनाव का बिल्कुल बच चुका है, आखिरी चरण में है। हमने ये देखा है सबके बड़े बड़े वादे, सभी के बातों को हमने सुना है कि हर एक चीज ये कर रहा है कि हमने विकास किया। बड़े शर्म की बात है दोस्तों, आज़ादी के 77 साल बाद भी आज हमें पीने के पानी के लिए तरसना पड़ता है। आज़ादी के 70 साल बाद भी हम रस्तों की बात करते हैं, हम एजुकेशन की बात करते हैं। आज़ादी के 70 साल बाद भी महंगाई, बेरोजगारी, भयानक जातिवाद, ये सब चरम पर है और हम फिर विकास की बात। क्या विकास किया है? आखिर विकास किसे कहते हैं? विकास की परिभाषा तो जानते हो। मैं इनसे पूछना चाहता हूं कि विकास की आखिर परिभाषा क्या है? विकास किसे कहते हैं? जब तक हमारे हर इंसान का, जिसको मराठी में कहा जाता है कि दर्दों, जब तक बढ़ता नहीं है तब तक कोई विकास नहीं है। रोजगार की कोई अवसर नहीं है, बेरोजगारी अपनी अपनी चरम सीमा पर है। गरीबी की रेखा के नीचे कई घर बार बार बढ़ते जा रही है। बेरोजगारी की रेखा जो दारिद्र्य रेखा है वो ज्यादा बढ़ती जा रही है, अमीर होता जा रहा है। बैंकों को डुबोया कई लोगों ने, विजय माल्या जैसे कई लोग हैं, नीरव मोदी हैं, ये कई लोगों ने बैंकों को डुबाया, भाग गए। लेकिन किसानों का जब कर्जा माफ करने की बात आती है तो इनके पास पैसा नहीं होता दोस्तों। बड़ी शर्म की बात है। और हम फिर विकास की बात करते हैं। विकास, महिलाओं के हाथ को रोजगार दिया आपने 53 तलाक की बात की, कभी उनके रोजगार की बात नहीं की। आपने तो 53 तलाक की बात की, कभी उनके रोजगार की, उनके एजुकेशन की बात नहीं की। आप जातिवाद में यकीन रखते हो, आप दबाव तंत्र का इस्तेमाल कर लोगों को फोड़ते हो। इतनी गंदी राजनीति चल रही है कि एक पक्ष को दूसरा पक्ष फोड़ने पे लगा है और अपनी सत्ता की रोटी सेकने पे लगा है, लेकिन गरीबों को देखने के लिए किसी के पास वक्त नहीं है। बातों के लिए वक्त है, क्या बड़ा है तो सिर्फ झूठ का विकास हुआ है दोस्तों। हर बात झूठ से। रेल के लिए हमको बरसों तरसना पड़ा। लातूर की बात मैं करूं तो हमको रेल के लिए काफी दिनों तक इंतजार करना पड़ा और बड़ी शर्म की बात है आज हम फिर पानी की बात करते हैं। आज लातूर शहर में पानी नहीं है। जिले का रुग्णालय जिसे कहा जाता है, जिला रुग्णालय आज भी हमारे पास नहीं। इतने बड़े बड़े नेता, इतने बड़े बड़े लोग रहकर क्या करें? जिला रुग्णालय एक छोटी सी बात है ये लोगों के लिए, लेकिन ये लोगों ने कभी इसको नहीं किया। आए मैं राष्ट्रीय स्तर की बात करूं, घटना बदलने की बात करते हैं तो इनका बाप भी आए तो घटना नहीं बदल सकते। बाबा साहब अम्बेडकर ने बहुत अच्छी घुट्टी मारी है, उसका जो स्ट्रक्चर है वो किसी का बाप भी बदल नहीं सकता। और एक बात बताता चलूं, अहम बात बताता चलूं, हमारे संसद के अंदर 131 ऐसे उम्मीदवार हैं जिनके ऊपर बाबा साहेब का उपकार है। वो ओबीसी, एसटी, एनटी, विजिलेंस से चुनकर आए हैं। अगर वो ईमानदारी बता दे तो 0 मिनट के अंदर मोदी बाहर है। क्या घटना बदलने की बात करते हो? आप में वो दमखम नहीं है और मुसलमानों डरने की जरूरत नहीं है। हम सिर्फ एक खुदा को डरते हैं।
किसी को डरने की जरूरत नहीं है। और हम अपने दमखम पर जीते हैं, किसी के रहमो करम पर जीते नहीं है। सरकार आती है जाती है, सरकार से कोई लेना देना नहीं। मैं एक बात कहूंगा सबसे कि लोकशाही में हमको मतदान का अधिकार दिया है, एक अमूल्य अधिकार है जिसको आप नहीं समझ रहे हो। मैं सभी जनता से, देश की जनता से इस माध्यम से मैं अपील करूंगा कि आपको पूरा 100% मतदान करना है। घर घर से हर घर में 100% मतदान होना चाहिए। मतदान एक अपना हक है, एक पवित्र बंधन है, हमको इसको निभाना है। हम लोकशाही की जब बात करते हैं, बाबा साहेब के प्रेम की बात करते हैं, जब जमहूरियत की बात करते हैं तो हमको वोट करना पड़ेगा। और वोट करने की जब बात आती है तो वोट भी हमको इंसान को देखकर करना पड़ेगा। वोट हम किसको करें? उम्मीदवार के इस्तेमाल के लिए। आइए, हमको इस लातूर लोकसभा चुनाव के लिए हमने एक नौजवान विकास शिंदे को इस चुनाव में उतारा है, सिर्फ आप ही के भरोसे पर। विकास क्या, अभी उन्होंने बात करते करते बताया है कि विकास किसे कहते हैं, वो आपको बताएंगे, वो काम कर कर दिखाएंगे। वक्त का तकाजा है, इसलिए मैं बात को अपनी मुख्तसर करते हुए आपको अन्नाराव पाटिल साहब को भी सुनना है। बहुत सारे लोग उनको सुनने के लिए आए हैं। मैं अपनी बात को यहीं ख़त्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। हेलो, यानंतर अखिल भारतीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष के.जे. शिंदे कोनाळीकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा। बुद्ध कबीर, शिव बसव, फुले शाहू आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, मासाहेब जिजाऊ, रमाई भीमाई आदी सर्व क्रांतिकारी महामानवांच्या विचाराला सर्वप्रथम मित्रीवार अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि मी माझे दोनच शब्द फुलासारखे तुमच्या चरणावर ठेवतो। आजच्या लातूरचा पट्ट्या विकास शिंदे कोनाळीकर यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष, मंचावर उपस्थित महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आम्हा लातूरकरांची आन बान शान, गोर गरिबांचं अन्न पाणी आणि राशन म्हणून ज्याच्याकडे आपण बघितलं जातं ते ज्येष्ठ विधितज्ञ माननीय ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेब, लातूर लोकसभेचे तरुण तडफदार विद्वान आणि खंबीर उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर, महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय बसवंतप्पा उबाळे साहेब, केंद्रीय पदाधिकारी ॲडव्होकेट वेताळे साहेब, शेख साहेब, सहेद साहेब, सर्व मान्यवर, फुलारी साहेब, सर्व पक्षाचे पदाधिकारी, अखिल भारतीय जनता दलाच्या राष्ट्रीय सचिव कल्पना शिंदे कोनाळीकर, या ठिकाणी दोन्ही पक्षाचे प्रचंड असे एकत्र आलेले प्रचाराच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लातूरच्या सुजान मतदार बंधू आणि भगिनींनो, पत्रकार बांधव, सुरक्षेसाठी आलेले सर्व माझे पोलीस मित्र आणि बंधू भगिनींनो, मित्र
लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेत सरकार कुणाचं आहे याला फारसं महत्व नाही, पण सरकारमध्ये तुमचा खासदार कोण आहे याला अत्यंत महत्व आहे. आपला खासदार जर टेबलवर बसून झोपा काढत असेल, आपला खासदार जर जांभळ्या देत असेल, मोबाईलवर जर चॅटिंग करीत बसला असेल, किंवा बैल समजून जर सगळ्याच्या पाठीमागे बसला असेल, तर लातूरला पाणी येणार कसं? प्रश्न तर भरपूर आहेत. आमचं आयुष्य गेलं साहेबांच्या मागे फिरून फिरून, टाचा चिरून गेले, पायताना चिरून गेले, रक्तभंबाळ कार्यकर्ते झाले, पण लातूरला अजून पाणी आलं नाही. साधं पाणी आलं नाही. दारूचे टँकर लातूर मध्ये आले, गटर गंगा झाली लातूर. लातूरचा पूर्व भाग आहे, पूर्व लातूरची पश्चिमेची सर्व घाण्या पूर्व भागाला येते. त्यात सर्वात जास्त प्रमाण दारूचं कुठं असेल तर गोलाईच्या खाली. आणि प्रत्येक पक्ष येते आणि टेंडर घेतं लातूरचं, आम्हाला लातूरचा विकास करायचा. अरे विकास तुम्ही कोण करणार? तुमच्या नावात ही विकास नाही आणि तुमच्या रक्तात ही विकास नाही. विकास जर खरंच लातूरचा करायचा असेल तर गोलाईतल्या कामगाराला किती जणाला काम मिळतं याची नोंद जाऊन अगोदर तिथं प्रतिनिधीने केलं पाहिजे. तुम्हाला विकास करायचा असेल तर व्यापाराच्या समस्या समजल्या पाहिजेत. तुम्हाला विकास करायचा असेल तर शेतकऱ्याचे प्रश्न कळले पाहिजेत, विद्यार्थ्याचे प्रश्न कळले पाहिजेत. शिक्षण आणि राजकारण धंदा समजून जर करत असाल तर या देशाचा विकास कितीही मोठा प्रतिनिधी असेल तर विकास करू शकत नाही. विकास करायचा असेल तर संसदेचे टेबल फोडेपर्यंत आवाज उठवणारा खासदार त्या संसदेत असला पाहिजे. आणि एकमेव खासदार लातूरचा भारताच्या संसदेमध्ये जर कोण असेल तर त्याचं नाव आहे विकास शिंदे कोणाळीकर, आणि मी त्याचा बाप आहे. आणि अशा माणसाला ॲडव्होकेट अण्णाराव पाटलांनी हेरलेलं आहे की खरंच महाराष्ट्र विकास आघाडी हे जे पक्ष आहे ना, 2029 पर्यंत केंद्रात जाऊन जर लाल दिवे जर गोलाईत बसून जर पाटील साहेबाला जर वाटायला लावला गेलो केंद्र सरकारचे, तर नाव शिंदेचं आणि गाव कोणाळीचं खरंच जगात कुणाला सांगणार नाही. म्हणून लातूरच्या जनतेला माझी नम्र विनंती आहे, कारण ही प्रचाराची सभा माझी नाहीये, ही प्रचाराची सभा आहे ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेबांची. त्यामुळे आता फक्त अर्धा तास वेळ आहे आणि माझ्यानंतर किती मान्यवर आहे ते मला माहिती नाही. त्यामुळे करेक्ट 10 वाजता सभा बंद होत असते. त्यासाठी मी काही लांबलचक भाषण करण्याच्या भानगडीत पडणार नाही. परंतु जाता जाता एवढंच सांगतो, देशाची राजकीय परिस्थिती बदलत गेलेली आहे. रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न होत चाललाय. 80 रुपयाला किलो ज्वारी झाली, एकाच्याही हाताला काम नाही. यंत्र आले, साधन सामुग्री आल्या, काम नाही, रोजगार नाही. आपले लेकर मुंबई पुण्याला कामाच्या शोधात जातात. 18 तास बाबासाहेबांना अभ्यास करून हा देश आपल्या हातात दिलाय, तर आपले लेकर या राज्य व्यवस्थेच्या फुलथापाखाली, राज्य व्यवस्थेच्या गलथान कारभारामध्ये आपण ज्या चोरांना दरोडेखोरांना आतापर्यंत निवडून दिलं, त्यांच्या मलिदा खाण्याच्या सवयीमुळे 18 तास आपले लेकर आता मुंबई पुण्याच्या कंपनीत काम करतात. हे सर्वात वाईट आणि खराब दिवस आपल्यावर आलेत. आणि ते सुद्धा रोजगार 2024च्या नंतर आपल्या मुलांना मिळेल की नाही याची बिलकुल गॅरंटी नाही, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्याच कंपन्या गुजरातला चाललेल्या आहेत. म्हणून आपलं लेकरू जर मुंबई पुण्याला कामाला पाठवायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा गुजरातला प्लॉट घ्यावा लागेल. आणि आपण जर लातूरचा खासदार आपल्या मतानं जर निवडून दिलं तर एक पाप पदरात आपल्याला येईल की आपल्या मतानं गुजरातला योजना पाठवण्यासाठी लातूरचा खासदार सह्या करायसाठी तिथं मोदीच्या बाजूला बसून राहील. हे जर पाप लातूरच्या पदरात घ्यायचं असेल तर बिलकुल बीजेपीला मतदान करू नका, या मताचा मी आहे. त्याचं कारण असं आहे, पुढच्या पिढ्या बिलकुल बरबाद होणार आहेत. तुम्हाला कुठेच रोजगार मिळणार नाही.
झालं राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, अजूनही कमरेला बाशिंग बांधून आमदार आहेत, मंत्री व्हायच्या. ह्यानं त्याचं काढतंय, त्यानं त्याचं काढतंय. एक जण सांगतंय खोके घेऊन गेले, दुसरं सरकार सांगतंय फ्रीज न नेलं. अरे मग खोके नेताना फ्रीज न नेताना तू काय झोपा काढत होता का पडला नाही सरकार मधून बाहेर? या जनतेच्या समस्येसाठी कोणही या देशामध्ये नाही. आणि खरंच या समाजाला सुजलाम सुफलाम बनवायचं असेल, त्यांचा दैनंदिन रोजगाराचा प्रश्न जर सोडवायचा असेल, तर ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेबांच्या महाराष्ट्र विकास आघाडीला आमच्या जनता दलाचा खंबीर पाठिंबा आहे. कारण त्यांचा जो जाहीरनामा आहे तो फक्त आणि फक्त गरिबांच्या लेकराचं कल्याण करणारा जाहीरनामा आहे. याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आम्ही माझ्या मुलाला तिकीट दिलंय म्हणून नाही. तिकीट द्यायचे पावर तर मला सुद्धा आहेत. मलाही वाटलं होतं माझ्या सहीनं आपल्या लेकराला तिकीट द्यावं, पण बिलकुल नाही. एका महान व्यक्तीचा आशीर्वाद जर त्याच्यावर पडला तर नक्कीच तो देशासाठी एक सुभेदार बनेल आणि देश सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. आपला देह, आपलं शरीर या देशासाठी, देशातल्या सर्व समाजासाठी माझं लेकरू बहाल करेल आणि तो या देशासाठी शहीद होईल, ही प्रामुख्याची भावना मी मनात घेऊन माझा लेकराला मी महाराष्ट्र विकास आघाडीच्या तिकिटावर या ठिकाणी उभं केलं. त्याचं कारण आहे, हा इतिहास आहे. आम्ही लहानपणापासून काम बघत आलो. मी केंद्रातल्या 150-200 मंत्र्याकडे काम केलेलं आहे. त्यात लातूरचे मंत्री सुद्धा माझ्या हाताखालून गेलेत. सगळं केलंय, मीडियाला देशाला सगळं माहिती आहे. पण जनतेच्या समोरची भाषा आणि निवडून आल्यावरची भाषा ही कशी असते मला चांगलं माहित आहे. पण अण्णाराव पाटलांच्या बाबतीत असं नाही. त्यांच्या पोटात जे आहे ते ओठावर आल्याशिवाय राहत नाही. हे असं अण्णाराव पाटील आम्ही देशासाठी काम करताना बघितलं. कधीच हा माणूस कुठे मॅनेज होत नाही. टाळ्या वाजवा न वाजवा, मान द्या न द्या, सत्काराची अपेक्षा नाही. तेवढ्याच फुलाच्या पैशात या देशाचे 2 प्रश्न सुटतील असा म्हणणारा एक महान नेता आज माझ्या स्टेजवर आहे. खरंच मी माझं आत्तापर्यंत मी माझं भाग्य समजतो. कित्येक मंत्री माझ्या भाषणाने निवडून आले, केंद्रात मंत्री झाले, खूप मोठे झाले. रस्त्याने फिरणारे भिकारी सुद्धा के.जे. शिंदे कोणाळीकरांनी केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवलं. पण मला तिथं कधीच धन्य वाटलं नाही. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची शेवटची निवडणूक उभ्या भारतानं पाहिल्या. त्यांचा स्टार प्रचारक म्हणून काम करत असताना अनेक प्रश्न, अनेक विषय जनतेच्या समोर होते. अनेक नेते पाडायला तयार होते. पण हा लातूरचा पट्ट्या, त्या पट्ट्याचा बाप म्हणून फक्त मी मुंडे साहेबांच्या पाठीवर उभा होतो आणि एकट्यानं ती निवडणूक जिंकून या देशाला दाखवली. हा इतिहास आहे. त्याचं कारण असं की तो अल्पसंख्याकाचा, गरीबाचा एक चांगला नेता आहे आणि काहीतरी करल. पुढे मुंडे साहेबांचं काय झालं? विलासराव देशमुख साहेबांनंतर काँग्रेसचं काय झालं? काही होत नाही. तुमच्यासाठी वाली कोण नाही, समाजासाठी लढणारा, समाजातून एक एक कार्यकर्ता जर तुम्हाला पैदा करायचा असेल, देश खरंच वाचवायचा असेल, जातीवादाच्या कचाट्यातून, गरिबीच्या कचाट्यातून, बेरोजगारीच्या कचाट्यातून, गुंडागिरीच्या कचाट्यातून, न्याय व्यवस्थेच्या कचाट्यातून, पोलीस ठाण्याच्या कचाट्यातून जर हा देश वाचवायचा असेल तर ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाची या देशाला मोत्यासारखी गरज आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं काळाची गरज आहे. माझा मुलगा निवडून येईल न येईल त्याचा बाप खंबीरपणाने उभा आहे. कुठून ना कुठून, कधी ना कधी, त्याचा अजून काही वय गेलं नाही, तो निवडून येणारच. कारण त्याला 12 मतं पडले होते. याचं कारण तुम्हाला सांगायचं राहून गेलं. कारण असं होतं, मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रातल्या अनेक मंत्र्यांचा स्टार प्रचारक, प्रवक्ता म्हणून काम केलेला माणूस, आणि माझ्या गावची ग्रामपंचायतची निवडणूक, गावला साठवण तलाव दिलं, गरिबीतून बाहेर काढलं, प्रत्येक पोराला नोकरी लावली. सरकारी नोकऱ्या लावण्यात सर्वात पुढं माझं गाव आहे. त्याचं कारण असं होतं की राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याचा कारभार माझ्याकडे होता. त्यावेळेला आलं त्याला नोकरी, मागितलं त्याला रोजगार, दिल्या योजना. पेन घेऊन सदा बसून राहायचं मी लातूरच्या माणसासाठी. कधी बघितलं नाही कोणती जात आहे, कुठला धर्म आहे, पुण्या गल्लीतून आलाय, लातूरचाला सही केलं, काढून दिलं. जाते वेळेस विचारायचं तिकिटाला पैसे आहेत का बाळा, जेवण केलास का? याच्या पलीकडचं राजकारण आम्ही केलं नाही. परंतु त्या लिस्टमध्ये जर ॲडव्होकेट अण्णाराव पाटलाचं जर कोण नाव सांगितलं ना, आम्ही टेबलचे कामं बाजूला ठेवून त्याला अगोदर पोटाला लावून घ्यायचं.
जीव घालायचं. सगळे IAS अधिकारी, सगळे सेक्रेटरी बाजूला घ्यायचे, ताबडतोब त्याचं काम करायचं, त्याच्या पदरात काम टाकायचं, तिकीट काढून द्यायला आमचा PA पाठवायचा आणि अगोदर जावा, साहेब खूप मोठे आहेत, सरकारला आठवत नाहीत. ज्यांच्या गुडघे मिठी सरकार येते तिथं आमची काय अवकात, हम किस झाड के पत्ते. म्हणून अशा विचाराचं वादळ, असं एक रोपटं जर या लातूरमध्ये आपल्या गोलायतून निर्माण होतंय तर निश्चितपणानं मला अभिमान आहे आणि विश्वास आहे की महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार केंद्रात आल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस साहेबांनी किती माणसं उभं केलेत यांची लिस्ट मला माहीत नाही, पण जास्तीत जास्त लोकसभेमध्ये माणसं पाठवण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू, प्रचंड जाहीर सभा घेऊ, या सरकारचा चेहरा मोहरा जनतेच्या समोर ठेवू. काँग्रेस तर पार तुटून फुटून गेली, आता काय राहिलं नाही. ED CBIच्या कचाट्यात अडकलेली काँग्रेस पुन्हा आता निर्माण होऊ शकत नाही, कारण मोदीनं कळवलं, मोदीनं ठरवलं की आता आपल्या पंक्तीला लुटणारे दरोडेखोर BJPचे नाहीत तर आपल्याला काँग्रेसच्या मदतीनं या देशाला लुटावं लागेल. म्हणून जेवढे जेवढे हजारो कोटीच्या भ्रष्टाचारात अडकलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय ते सगळे मुख्यमंत्री, या सर्वांची लिस्ट हातात घेऊन मोदीची टीम एक काम करते आणि ते कोणतं काम करत असेल तर प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्याची लिस्ट गोळा करणे आणि आणून आपल्या पंक्तीला बसवले. त्यांना कधी वाटलं नाही एक फाटका भाजपचा कार्यकर्ता आयुष्यभर BJPचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करतो, तो उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित हा कार्यकर्ता कुठं आहे याचा विचार आज BJPला नाही. BJPला जास्तीत जास्त देशाला कसं लुटता येईल आणि हा देश बर्बाद कसा करता येईल आणि जितवर त्यांच्या विचाराचे माणसं आहेत त्या देशापर्यंत या देशाचं चलन कसं पाडवता येईल याच्यासाठी तरवेजपणानं भारतीय जनता पार्टी काम करत आहे. आणि भारतीय जनता पार्टीला सर्वात पुढे होऊन जर कोण मदत करत असेल तर त्याचं नाव आहे काँग्रेस. काँग्रेस आणि BJP एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. तू इधर से सालन ले, मैं इधर से रोटी लाती, एक जगह बैठ के काम करेंगे और क्या. समाजवादी विचाराचे अनेक पक्ष काँग्रेसच्या संपर्कात आले. आता साहेबांनी सांगितलं घटना बदलण्याचा विषय. घटना तर कुणाचा बापही बदलू शकत नाही, आम्ही बदलू देणार नाही. उभा देश आम्ही आंदोलनाने पेटवू. महाराष्ट्रच काय, लातूरच काय, अख्खा भारत असा ढंढण 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 जाताना दिसेल तुम्हाला. साहेबाच्या झेंड्याचा पहिला कलर निळा आहे, माझ्या बी झेंड्याचा निळा आहे. जेव्हा निळे झेंडे रस्त्यावर येतील आणि त्याचे दांडे जर फेकून टाकायला सुरुवात करतील आणि रस्त्यावर उभारून जर ही जनता बिघडली, मोदीच्या विरोधात जर मुतायला सुरुवात केली तर या जनतेच्या मुतात असले कित्येक मोदी गांधी कुण्या गटरगंगाला वाहून जातील ते सांगता येणार नाही. म्हणून घटनेला बिलकुल हात लावायची, बोलायची भाषा करायचं नाही, जिबी हातासगट कापल्या जातील. एवढे आक्रमक संघटना या देशामध्ये आहेत. प्रश्न राहिला जातीवाद आणि सरकार आपलं मायबाप असतंय. निवडणूक संपली, पक्षपात आणि जातीवाद सरकारनं बाजूला फेकून द्यायचं असतं. देश चालवायसाठी सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व कार्यकर्त्याची आवश्यकता असते, कारण सरकार श्रीमंताच्या भोवती काम करत असते आणि गरीब पक्ष, संघटना हे शेवटच्या झोपडीपर्यंत जाऊन काम करत असते. त्यासाठी हे सगळेच पक्ष, संघटना, देशासाठी निर्माण झालेले सर्व पक्ष देशासाठी काम करतात. मग तुम्ही देशासाठी काम करणाऱ्या माणसाला जेलमध्ये का टाकता, का टाकता? मग तुमचे कार्यकर्ते शेवटच्या झोपडीपर्यंत पोहोचू द्या ना. अजूनही झोपडी कुणाला नाही, भाकर नाही, रोजगार नाही, प्रॉपर्टी नाही, रोडवर शेत आलं मारून कोर्टात आणते साहेब आणि सह्या घेतात. रस्त्यावर प्लॉट राहू द्या, बंदुकी डोक्याला लावून कोर्टात सह्या घेतात. वकिलाच्या टीमा सुद्धा त्यांच्याच, पोलीस स्टेशन त्यांच्याच ताब्यात, गुंडांच्या टीमा बाजूला, आरोप कराय तेच, मीडिया त्यांच्याकडेच. नाव बदनाम, याचं दारू पिलन पैसे उचललं, पोरीचं लगीन केलंय पैसे उचलले, ते रोडवरचा प्लॉट माझ्या नावावर पाहिजे. अरे किती किती लुटणार या देशाला, कोण कोण लुटणार. 750 वर्ष एकानं लुटलं, 150 वर्ष एकानं लुटलं, छाटछूट असे आयाराम गयाराम कित्येक आले कित्येक गेले. शिवाजी महाराजांची लोकशाही सुद्धा, स्वराज्य सुद्धा ह्या लोकांनी टिकवलं नाही. पण बाबासाहेबाच्या कलमाचं मात्र लोकशाही कुणाच्या बापालाही मोडता येणार नाही, हे मात्र मी गर्वानं तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार. कारण या लोकशाहीला
ॲडव्होकेट अण्णाराव पाटलासारखे एक जरी वकील कॉफी असला ना तर उभ्या देशाला पुरून ठेवल्याशिवाय राहणार नाही, हे मला ठाम विश्वास आहे. म्हणून अखिल भारतीय जनता दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. आणि खरंच तुम्हाला देश वाचवायचा असेल, खरंच तुम्हाला जर जात धर्माची कीड या देशातून हाकलून टाकायची असेल तर अखिल भारतीय जनता दल आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे जित्ता उमेदवार असतील, जे जे चिन्ह असेल त्या सर्वांना प्रचंड मतांनी विजयी करून त्या संसदेमध्ये तुमचा आवाज मजबूत करण्यासाठी पाठवून द्यावं, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि जाता जाता मी माझ्या छोट्याशा चिरंजीवासाठी येत्या 7 तारखेला, हे माझं लेकरू नसून मी देशासाठी अर्पण केलेलं आहे. कारण 12 मताचं सरपंच, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत गावात दारू आणू नका, मटण देऊ नका, पैसे वाटू नका, एवढंच आम्ही म्हणलं. का पवित्र गावचा पक्ष देश चालवाय निघालाय, माझ्या गावातून पवित्र निवडणुकीची सुरुवात व्हावी. गावानं ठरवलं खाऊ बी देत नाही, पिऊ बी देत नाही, स्वतःही देत नाही. एक A to Z लोकांनी ठरवलं ह्याला द्यायचंच नाही. त्यात 12 माणसं इमानदार निघाले. त्या 12 जणांनी म्हणले काही जरी झालं तर गाव वाचलं पाहिजे. म्हणून 12 जणांनी 12 मतं केले. 12 मतं केल्याच्या नंतर ह्या पट्ट्याने मला सांगितलं, पप्पा मतदान 12 पडले. म्हणून लावा बॅनर. कशाचं? जाहीर आभाराचं. नाही मला या गावात राहायची इच्छा नाही. मग काय करतो? कंपनीत कामाला जातो, अजून शाळा शिकायची, वकील व्हायचे, बॅरिस्टर व्हायचे, मला काहीच व्हायचं नाही. मग मला देशाची सेवा करायची. सोपं नाही वागा. रोज खटले दाखल होत्यात, मार खावं लागतंय, उचलून नेतेत, किडनॅप करतेत, पैसे मागतेत, कोटीवर आकडे असतेत. पोलिस सुद्धा काही करत नाही, त्यांना सगळं कळतंय, पण मजबूर असतेत. बाबासाहेबांनी स्वतंत्र दर्जा दिला त्यांना कायद्यानं. मुख्यमंत्री जर असला झाला फटका माणूस तर त्याचं बुट्टासहित संरक्षण करायचं काम पोलिसाकडे असते. आणि तेच मुख्यमंत्री जर भ्रष्टाचार केला तर त्याला त्याच बुटानं कच 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 तुडवून टायरात घालून ठोकायचा सुद्धा अधिकार पोलिसाला असतो. म्हणून पोलिसाने कायदा कुणाकडे घाण ठेवू नये. तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत. आम्ही खंबीरपणे उभा आहोत. फक्त एवढंच सांगतो, कारण आता वेळ संपत आलाय, फक्त अर्धा मिनिट घेतो. कारण मग बॅनर लावलं, बॅनरवर लिहिलं जगंतर देशासाठी, मरणतर देशासाठी. आणि ज्या 12 मतदारांनी मला भरभरून प्रतिसाद दिला त्या सर्वांचं मी जाहीर आभार मानतो. आणि त्या 12 मताची शिदोरी पदरात बांधतो. घर, शेत, संसार सगळं गावाला दान करतो आणि देशाची सेवा करत देशावर निघतो. एक ना एक दिवस मला माझा देश स्वीकारावा. तर हा देश आम्हाला स्वीकारला ॲडव्होकेट अण्णाराव पाटलांनी आज लोकसभेची उमेदवारी देऊ. आणि तुमचं एवढं मोठं प्रेम आणि ही बातमी वाऱ्यासारखी लाखो करोडो लाईक सबस्क्राईब झाले. आणि जे जे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये हारले होते, ज्यांचे शेत गेले होते, ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या, घर गेलं होतं, कर्ज झालं होतं, ते लोक उठल्यानंतर बायकोला भाकर मागावी कशी, लेकराचं लग्न करायचं कसं, शिक्षणाला पोराला पैसे पाठवायचे कसे, समाजात जगायसाठी रोजगार बघायचा कुठं, म्हणून घाबरून बाजत गेले, कोमात गेले. पुढे जगायचं कसं, होणार कसं. ज्यावेळेस ह्याची बातमी टीव्हीला वाचले त्यावेळेस म्हणले, अरे 12 मतं पडून घर शेत सगळं दान करून भीक मागत निघालाय देशासाठी. आपल्याला काय चिंता आहे. चटाचट कोमात गेलेले सगळे पराभूत उमेदवार, नातेवाईक, पॅनल प्रमुख कोमातून बाजूला लाथ देऊन उठून उभं राहिले. आणि तवा हा लातूरचा पट्ट्या म्हणून जगासमोर आला. म्हणून या लातूरच्या पट्ट्याला मतदान करणं म्हणजे जेवढे काही आयुष्यात हारलेले माणसं आहेत त्या हारलेल्या माणसाच्या गळ्यात विजयाची माळ टाकणं आहे. एवढीच मी विनंती करतो की येत्या 7 तारखेला रिमोट समोर येईल, बटन दाबून प्रचंड मताने लातूरच्या पट्ट्याला आपण निवडून द्यावं. एवढीच मी तुम्हाला विनंती कळकळीची करतो. आणि मी माझे 2 शब्द फुलासारखे संपवितो आणि मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद शिंदे साहेब. यानंतर मी महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतप्पाजी उबाळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत आपले व्यक्त करावे.
आज या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अँड गोवा बारचे सदस्य आणि या सभेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी तुम्हाला ऐकायचं आहे ते ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब. या ठिकाणी आत्ताच मार्गदर्शन केलं ते राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष शिंदे साहेब, आमच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सचिव माननीय राष्ट्रीय सचिव उमरदराज खान साहेब, राज्याचे सचिव ॲडव्होकेट अनिरुद्धजी येचाळे साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझमभाई शेख, इस्माईल फुलारी आणि सर्व टीम. खरं तर वेळ कमी आहे, मी काय जास्त वेळ बोलणार नाही. आपणाला ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांना ऐकायचं आहे, पण खरं तर आपण या ठिकाणी बघितलं की गेल्या लोकसभेच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या प्रामुख्यानं 30-40 वर्षे या काँग्रेसच्या हातात सत्ता होती. मध्यंतरी जनता दलाच्या व्ही.पी. सिंगाच्या हातामध्ये 5 वर्ष होते. आणि खरं तर आपण या ठिकाणी बघितलं या देशामध्ये खरं तर काँग्रेसवाल्यांनी जी चुका केल्या, त्या काँग्रेसवाल्यांनी जी विकासाच्या नावानं या ठिकाणी खरं तर आपली प्रचंड फसवणूक केली. फसवणूक अशी केली की खरं तर कुटुंब हेच त्यांचा पक्ष तयार सुरुवात झाली. आणि या देशामध्ये घराणेशाहीला सुरुवात काँग्रेसनं सुरुवात केली. आणि खरं तर याला सर्वांना कंटाळून आपण या ठिकाणी भाजपला निवडून दिलं. म्हणजे घराणेशाही असेल, महागाई असेल, या सर्व प्रश्नावर जर काय इथला जर माणसं जर बदल करून बघूया म्हणून खरं तर आपण गेल्या 10 वर्ष या ठिकाणी आपले नरेंद्र मोदी यांच्या देशामध्ये यांच्या भाजपच्या हातात इथल्या सर्वसामान्य माणसांनी सत्ता दिली. पण आपण या ठिकाणी बघितलं की काँग्रेसनं जेवढं या देशाला 30-40 वर्षामध्ये लुटलं नाही त्याच्यापेक्षा खरं तर प्रचंड या 10 वर्षामध्ये या देशाला लुटण्याचं काम इथल्या भाजपवाल्यांनी केले. पण आपण या ठिकाणी काँग्रेसला कंटाळलो, भाजपला कंटाळलो, मग मतदान द्यायचं कुणाला? खरं तर आपण या ठिकाणी बघितलं की आपणाला पर्याय ठेवला नाही की तुम्हाला जर काँग्रेसला मतदान करावं लागेल, काँग्रेसनं चुकलं म्हणून या ठिकाणी भाजपला मतदान करायचं आणि भाजप चुकलं म्हणून काँग्रेसला मतदान करायचं. पण इथल्या सर्वसामान्याच्या प्रश्नाच्या सोबत किंवा सर्वसामान्य प्रश्न या ठिकाणी कसले सोडवायचे नाहीत बांधवांनो. आपण या ठिकाणच्या लातूरच्या लोकसभेच्या संदर्भात चर्चा करीत असताना इथं काँग्रेसला नावं ठेवतो, इथं भाजपला नावं ठेवतो. मला सांगा, देशामध्ये खरं तर या भाजपवाल्यांनी जातीय दंगली आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलंय. आणि ही तेढ जर संपवायची असेल तर त्यांना तिसरा माणूस या ठिकाणी निवडून येऊ द्यायचं नाही. खरं तर काँग्रेस स्थापनात आहे तर या ठिकाणी भाजप नागनात आहे. ही दोन्ही बी जर या ठिकाणी ह्या व्यवस्थेनं जर ढसले तर सर्वसामान्य ओबीसी, इथला एससी असेल, इथला शेतकरी असेल, हा संपवण्याचं काम दोन्हीच्या दोन्ही करतात बांधवांनो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला विचार करून मतदान करावं लागेल. मला सांगा, काँग्रेस आणि आपण कशामुळे मतदान केलं भाजपला? की बाबा महागाई आहे, घराणेशाही आहे आणि पुन्हा या ठिकाणी त्यांना नाही म्हणून आपण यांना मतदान केलं. पण याने 10 वर्षाच्या काळामध्ये खरं तर तुम्हाला सांगतो 150ला मिळणारं सिलेंडर 1100ला मिळायला सुरुवात झाली. 50 रुपयाला मिळालं डिझेल 110 रुपयाला मिळायला सुरुवात झाली. आणि या देशामधला शेतकऱ्याला खात आणि बियाणे लागतात
त्याच्या किमती चौपट केल्या, पण आमच्या मालाच्या किमती आज सोयाबीनला महागल्या 4 वर्षाखाली सुद्धा जो 5,000चा भाव होता आता तर 4,500वर येऊन एकीकडे शेतीला लागणाऱ्या वस्तू महागवायच्या आणि इथल्या व्यापाऱ्याचा फायदा करायचं काम. खरं तर सध्याचं सरकार ही शेठजी आणि भटजीचं प्रतिनिधित्व करणारं सरकार आहे. आपलं सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही. खरं तर या ठिकाणी सांगितलं आमच्या उमरदराज खाननी की इथल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही, इथल्या शेतकऱ्याला कसला सुद्धा न्याय दिला नाही. पण इथल्या देशामधल्या चोरी करणारे माणसं, इथला मोहन चोक्सी असेल, तुमचा अंबानी असेल, धीरूभाई अंबानी असेल, अडाणी असेल, या माणसाला या देशाची संपत्ती खरं तर दान करण्याचं काम या ठिकाणी भाजपवाल्यांनी सुरुवात केली. बांधवांनो, इथल्या देशातल्या नद्या विकल्या, या देशातल्या रेल्वे विकल्या, या देशातल्या जे गव्हर्नमेंटच्या कंपन्या होत्या ती सर्वच्या सर्व इथले विमानतळ असतील, विमान असतील, इथल्या अदानी आणि अडाणीच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी दिलं जातंय. मला सांगा, या देशामध्ये आरक्षणाच्या ह्याच्यावर प्रचंड मोठा या ठिकाणी प्रश्न या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाला आहे. एकीकडे आरक्षणावर आमचं भांडण लावायचं, इथल्या धनगर समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये ST मध्ये घाला आणि आमच्या मराठा समाजाला सुद्धा OBC मध्ये घाला, ही सर्व मागणी करायला लावायची आणि एकीकडे आरक्षण बंद करायचं, इथं खाजगीकरण करायचं. म्हणून खरं तर देशामध्ये ह्या गोष्टी आपण सर्वसामान्य माणसं या ठिकाणी या प्रश्नावर बोलणारी माणसं, आपल्याला इथलं विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा इथली नगरपालिका आणि ग्रामपंचायत असेल, ह्या प्रश्नावर बोलण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. मला सांगा, या देशामध्ये जातीयवाद का इथल्या भाजपवाल्यांनीच केला नाही, इथला जातीयवाद काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केला आहे. बांधवांनो, आज जी बाबरी मस्जिद पाडली आणि त्या बाबरीमध्ये जे रामाची जी मूर्ती बसवली होती ती राजीव गांधीनं सुरुवात केली आणि ती मंदिर खुलं केलं. खरं तर भांडणाची सुरुवात हिंदू आणि दलित आणि हिंदू आणि मुस्लिम बांधवामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि त्याचा शेवट भाजपवाल्याने केले. आम्हाला रामाला किंवा ह्याला विरोध नाही. बांधवांनो, आमचे मूळ जे प्रश्न आहेत, आमची महागाई आहे, आमच्या मुलाला हाताला काम नाही, इथलं खाजगीकरण होत आहे, याच्यावर खासदार एक सुद्धा बोलला नाही. या देशामध्ये दलितांवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आमचे 130 राखीव मतदारसंघामधले खासदार आहेत, एका सुद्धा खासदारानं त्या पार्लमेंटमध्ये बोलण्याचं काम केलं नाही. आणि खरं तर राखीव मतदारसंघामध्ये या मोठ्या बलाढ्य पक्षाचे जी खासदार आहेत ही खरं तर गुलाम आहेत, त्या गुलामी केल्याशिवाय त्यांना निवडून येत नाही असं या ठिकाणी खरं तर प्रामुख्यानं मानलं जात आहे. म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे, विकास आमचा वयानं लहान असेल पण वैचारिक परिपक्वता इथल्या सर्वच्या सर्व लातूरच्या जेवढे खासदारकीला उमेदवार आहेत त्याच्यापेक्षा नंबर 1 ची वैचारिक परिपक्वता त्या विकासमध्ये आहे. म्हणून त्याला मतदान करावं लागेल. आणि खरं तर या राखीव मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व तयार होत नाहीत तर गुलाम पैदा होतात. ती गुलामी जर संपवायची झाली आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा जे मागणी आहे ती जर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला पार्लमेंटमध्ये स्वतंत्र विचारधारेचे माणसं तुम्हाला पाठवावे लागतील. ॲडव्होकेट अण्णाराव पाटलानं जे आत्तापर्यंत उमेदवार उभे केले त्या माणसाला फक्त तू सर्वसामान्याच्या प्रश्नाच्या सोबत राहा, मी तुझ्या सोबत आहे, मी सांगतोय म्हणून मी अजिबात त्या ठिकाणी करायचं नाही. इथला भाजपचा खासदार असेल किंवा सध्याचे डॉक्टर काळगे असतील, खरं तर काळगे या ठिकाणी देऊन इथल्या अनुसूचित जातीच्या मतदारसंघावर खरं तर अन्याय केलाय म्हणणाऱ्यापैकी मी आहे. खरं तर तुम्हाला सांगतो बांधवांनो, खरं तर या राखीव मतदारसंघामध्ये महार, मांग, ढोर, चांभार ह्या प्रमुख जाती आहेत. त्या जातीला जर उमेदवार देतील म्हणून खरं तर आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं आम्ही ठरविलं होतं की जर देशामध्ये जर बदल करायचा झाला तर बदलामध्ये आम्ही सुद्धा सामील होऊ. पण इथला काँग्रेसनं उमेदवार खरं तर इथल्या मागासवर्गावर अन्याय केला आहे. म्हणून खरं तर आम्ही पुन्हा ठरविलं की आपला विचार या ठिकाणी सर्वसामान्य माणसापर्यंत मांडण्यासाठी
आम्ही विकासला या ठिकाणी उमेदवार दिली आणि निश्चितपणे विकास या ठिकाणी बदल केल्याशिवाय घडणार नाही. काय एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेन, खरं तर काँग्रेसचं 40 वर्ष सरकार आलं आणि ह्या भाजपचं 15 वर्ष. एक गावामध्ये हुशार शेतकरी असतोय, त्या शेतकऱ्यानं ठरवलं की बाबा आपलं उत्पन्न काय वाढणं गेले, आपल्याला काहीतरी जोडधंदा उभा करावा लागेल आणि आपली त्याच्याशिवाय परिस्थिती या ठिकाणी तयार होत नाही. म्हणून त्यानं एका चांगल्या मार्केटमध्ये जाणं आणि एक नंबर 1ची कपिला गाय खरेदी केली आणि ती गाय खरेदी केल्याच्या नंतर त्याला वाटलं की बाबा ह्या दुधापासून एकतर दूध खायला मिळेल, विकायला मिळेल आणि त्याच्यापासून जाणारी जी उत्पत्ती आहे तिथं गोरा असेल किंवा कारुड काय असेल ती असेल त्याच्यापासून उत्पन्न मिळेल. पण तो शेतकऱ्याने गाय घेतली आणि पुन्हा ती गाय हळजली, त्याला झालं गोरं आणि ते गोरं झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने सांगितलं की बाबा बायला ही गाय घेतला, आता दूध काढायचं, आपल्या घरच्या लेकरा बाळाला होईल, एक टायमाचं विकता येईल. पहिल्या दिवशी वासरू सोडलं आणि त्या वासरू सोडल्याच्या नंतर पुन्हा ते वासरू सोडलं, ती गाय काय दूध त्याला म्हणजे त्या वासराला सुद्धा प्यायला म्हणजे पाहिजे. काय भानगड झाला, तिला दवाखाना दाखवावा लागेल का काय, म्हणून पुन्हा त्याने डॉक्टरला बोलवलं. म्हणजे काय अडचण नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा दूध काढायला गेले. या ठिकाणी पुन्हा त्या वासराला काय दूध ती गाय पाहिजे ना आणि त्या कासत बी दूध राहीना. एकतर ती त्या शेतकऱ्याला असं वाटलं की बायलीची गाण या ठिकाणी खरं तर आपल्याला गाय ही वासराला दुपारीच पास झाली काही की, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा नंतर या ठिकाणी एक माणूस ठेवला आणि ही गायीवर तो दुपारी वासराच्या जवळ जाती, तिला दूध पाजती का बघ. तो ते दूध पाजायला बघितल्यानंतर त्यानं सांगितलं बाबा दिवसभर तर काय या ठिकाणी आम्ही बसून होतो, त्या गायीनं काय वासराला पाजलं नाही. पुन्हा ह्यानं कळशी घेऊन दूध काढायला जातोय, पुन्हा गायीनं त्या गायीची कास बी रिकामी आणि पुन्हा नंतर दूध बी दिना. म्हणले पुन्हा त्यानं दुसरा उपाय केला, त्याला त्या काटेरी कुंपण लावलं त्या वासराला आणि दिवसभर वासराला गाईला चारायला सोडलं आणि चारायला सोडल्याच्या नंतर पुन्हा आणून गोट्यात बांधलं आणि पुन्हा दूध काढायला निघाला. तरी सुद्धा पुन्हा गेल्याच्या नंतर म्हणलं काय भानगड का एकदा बघावी तर म्हणून गेला, दूध काढायला गेला तर त्या गाईच्या त्या ह्याच्यामध्ये दूध नाही आणि वासराने बी दूध पेलं नाही. भानगड काय व्हायली म्हणून त्या शेतकऱ्याला सुद्धा मोठा प्रश्न पडला. मला आज काय व्हायची ती होईल, मला वासरू बी तयार होईना गेले आणि ती गाय बी दूध दिना गेली. म्हणून त्यानं कोठ्यात त्या दिवशी मला आजचा मुक्काम ह्या गायीसोबत कोठ्यात. मग दुधाची वेळ झाली की गाय आपलं मुंडकं त्या कासवटात घालायची आणि स्वतःच दूध प्यायची. शेतकऱ्याच्या लक्षात आलं ही आतापर्यंत ही खरं तर गाय आपल्याला धोका द्यायची आणि ही न त्या वासराला सुद्धा न पाजता त्या त्या स्वतःचा दूध पिती. तशा पद्धतीचा आपल्यावर या ठिकाणी पाळी यायली आणि पुन्हा त्यांना ठरविलं की आता ह्या गाईला चांगला राखणदार बघावा लागेल आणि राखणदार बघितल्याच्या नंतर त्या गाईला दूध पिऊ द्यायचं नाही. म्हणून या लातूर लोकसभेमध्ये या ठिकाणी आम्ही विकासला हातात काठी घेऊन उभा केले की ती गाय पेणारीला बी वाचवायचंय आणि वासराला बी वाचवायचंय. म्हणून होणारा विकास आपल्याला या पद्धतीनं करावा लागेल. बांधवांनो, आतापर्यंतच्या देशामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर भ्रष्टाचार रोखायला कोण आहेत? या देशामध्ये जर जातीवाद झाला असेल तर जातीवाद रोखायला कोण आहे? ह्या गोष्टी जर आपण या ठिकाणी जर बघितल्या तर आपल्याला प्रश्न आपण सोडवावे लागतील. आपल्याला भाजप किंवा काँग्रेस खरं तर कोण जातीवादी आहे की कोण समाजवादी आहे की कोण फुले शाहू आंबेडकरवादी आहे की आज सकाळी भेटलेला माणूस उद्या कुण्या पक्षात आहे ह्याचं खरं तर या देशापुढं पडलेली अडचण आहे. या देशाच्या पंतप्रधानानं खरं तर भ्रष्टाचारावर बोललं आणि इथल्या अजित पवारावर या ठिकाणी राजस्थानमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 72,000 कोटीचा घोटाळा केला आणि असे माणसं मध्ये घातले पाहिजे. लगेच ताबडतोब त्यांना मध्ये घेणं आणि त्या वॉशिंग मशीनमध्ये घातलं की त्यांचा भ्रष्टाचार मुक्त झाला.
म्हणजे या पद्धतीनं म्हणजे देशामधले सर्वसामान्याचं काम करणारे पक्ष या ठिकाणी शिंदे साहेब असतील, अण्णाराव पाटील असतील किंवा सर्वसामान्यासाठी काम करणारे पक्षसुद्धा संपवायचेत. या देशामधली लोकशाही संपवायची. आपण जर बघितलं असाल इथल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, इथल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या 3 ते 4 वर्षापासून घेतली नाही. म्हणून तुम्हाला सांगतो हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे आणि त्या हुकुमशाहीपासून जर रोखायचं असेल तर तुम्हाला स्वतंत्र विचारधारेचे माणसं या ठिकाणी आपले उभा राहावे लागतील. आणि ही निवडणूक खरं तर पैशाची नाही किंवा कशाची नाही. आपण सर्वसामान्य माणसाने जर ठरवलं तर निश्चितपणे बदल करू शकतो आणि तो आपण या सर्व गोष्टीची साक्षीदार व्हावं असे या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी थांबतो. खरं तर आपणाला ॲडव्होकेट अण्णाराव पाटलांना या ठिकाणी ऐकायचं आहे म्हणून या ठिकाणी लांबत चाललेलं माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आप्पा. यानंतर मी महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. लोकसभा दोन 2024च्या निवडणुकीच्या आज या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र विकास आघाडीचे तरुण तडफदार उमेदवार विकासजी शिंदे यांच्या प्रचारार्थ आज ही सभा आपण करत आहोत. खरं म्हणजे या बॅनरवर एक स्लोगन लिहिलंय. ते स्लोगन असं आहे, ना मोदी ना गांधी, आता फक्त फुले शाहू आंबेडकरवादी, अशा प्रकारचं त्याच्यावर लिहिलेलं आहे. खरं म्हणजे हे या काळाची गरज आहे. आम्हाला मोदीही नको आहे आणि गांधीही नको आहे. मोदी गांधी हे आमचा धंदा नाहीये. एकदा मोदीला काढायचं, गांधीला आणायचं, गांधीला काढायचं, मोदीला काढायचं, हा विषय सर्वसामान्य माणसाचा नाहीये. हे दोन्हीही आम्हाला नको आहेत. आणि हे बदल ह्या दोघांनाही घरी बसवायचं काम, आणि या कामाची सुरुवात आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. आणि हे करणार. मोदी गांधीलाही घरी बसवणार
त्याची सुरुवात केली आम्ही. इथे फुले शाहू आंबेडकरवादी माणूस या देशाचं नेतृत्व करायला आम्ही त्या खुर्चीवर बसवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत. हे करणार. लोकांच्या मनामध्ये आता ह्या दोघांबद्दलही प्रेम राहिलेलं नाही. ह्या दोघांबद्दलही ह्या दोघांच्याही लोकांच्या मनातून विचार गेलेला आहे. एकदा याला काढायचंय, गांधी घराण्याला काढायचंय म्हणून प्रयत्न करायचे. आता मोदीला काढायचंय, पुन्हा गांधीला बसवायचंय म्हणून काही तथाकथित राजकारणी, काही विचारवंत कुणाच्या ना कुणाच्या ताटाखालची मांजरं होऊन आपले विचार प्रदर्शन करत आहेत. मित्रहो, हे दोन्हीही आमच्या कामाचे नाही. हे दोघांचीही लायकी या देशाचं नेतृत्व करण्याची नाही आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. मग हे परिवर्तन कसं आणायचं? तुम्हाला वाटतंय का तुमच्या मतावर हे लोक निवडून येतात? किती सभा मोठ्या मोठ्या होतात, लाखो लोक सभेला बोलावतात. हे इव्हेंट मॅनेजमेंट, ह्या इव्हेंट मॅनेजमेंट कोट्यावधी रुपयावर पैसे देऊन भाडे करू माणसं आणून सभेच्या पुढे बसवले जातात. तुम्ही परवा बारामतीच्या काही सभेचं चित्रण सोशल मीडियावर बघितलं असाल की सकाळी 9ला 200 रुपये हजेरी देऊन तिथल्या 1500 लोकांना बोलावलं आणि दिवसभर त्यांना पाणी नाही, चारा नाही आणि संध्याकाळी घरला जाताना पैसेही दिले नाहीत. त्या सगळ्या महिला भगिनी आमच्या चॅनलवर आल्या आणि बोलायला लागल्या, यांनी आम्हाला फसवलं. कशासाठी आलात माहिती नाही, कोण बोलावलं माहिती नाही, इथं कुणाची सभा आहे माहिती नाही, कुण्या पक्षानं बोलावलं माहिती नाही, असं स्पष्ट त्यांनी मुलाखती चॅनलवर दिल्या. मग आलात कशाला? भाऊ, आम्हाला त्याने 300, 200, 300 रुपये देतो म्हटले म्हणून आम्ही आलो. आणि तेही सकाळपासून पाणी नाही, चारा नाही, लेकरं बाळ घरी सोडून इथं दिवसभर आलोत. आम्हाला कोणी रुपये दिलं नाही आणि आता आम्हाला कुणाला भेटावं हेही पण माहिती नाही. ह्या ज्या इव्हेंट मॅनेजमेंट आहेत, ह्या इव्हेंट मॅनेजमेंटला काही अर्थ नाही. हे फक्त देखावा आहे. हे फक्त लोकांवर एवढी मोठी सभा झाली. एक परभणीची सभा मला एका कार्यकर्त्यानं सांगितलं 13 कोटीला गुत्त दिलत म्हणले, 13 कोटीला. लातूरची सभा झाली मोदीची, 15 कोटीला गुत्त. किती लोक आणायचे? अरे काय लोक आणून करणार आहेत ते? काय लोकांना माहिती नाही? काय लोकांपुढे भाषण देता? काय विचार प्रगट करता? याचं काही भान आहे का तुम्हाला? तेच 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 कित्ता गिरवण्याचं काम तुम्ही करताय. ह्या 15 कोटी देऊन एवढे लोक आणायचे, दाखवायचं लोकाला की या पक्षाच्या माग एवढी लोकसंख्या आहे आणि आमचा कार्य उमेदवार निवडून येतो. आई वडिलाची शपथ घेऊन सांगावं ह्या मोदीनं इमाने इतबारे लोकांचं मतदान घेऊन निवडून आले का ते सांगावं. अजिबात नाही. हा तरी खेळ, हे निवडून येण्याचा खेळ ह्या ईव्हीएम पॅडच्या मशीनचा खेळ आहे. त्याच्यावर निवडून येतो. अरे 404 कशासाठी पाहिजे?
275 वर सुद्धा बहुमत येतंय, 275 वर सुद्धा सरकार स्थापन होतंय, मग कशाला 404? पण लोकांच्या डोक्यात आणि लोकांच्या मनगटीवर बिंबवायचं की आम्ही 404चा नारा, अब की बार 404 पार. गरज नाही एवढ्याची. मी सगळ्या पक्षांना सांगतो आणि सगळ्या भारत देशातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना सांगतो की यांना 275 कुठला का पक्ष सत्तेत येत नाही, त्यांना फक्त 275 वरच ठेवा, जास्त पुढे बहुमत देऊ नका, अघोरी बहुमत देऊ नका. अघोरी बहुमत मिळालं की निश्चितपणानं इथला प्रधानमंत्री होईल, तो हिटलर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यामध्ये एक मस्ती येते आणि त्या मस्तीच्या जोरावर लोकांच्या मतदाराच्या मानगटीवर मिरे वाटायचं काम हे करत आहेत. म्हणून ह्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त मत, कुणाला बहुमत देऊ नका, असं माझं स्पष्ट जनतेला आव्हान आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून या देशामध्ये ज्या वेळेसपासून मशीन आली, ईव्हीएम मशीन, ईव्हीएम पॅट आलं, हे ईव्हीएम पॅट पहिलं काँग्रेसच्या काळात आलं, याला काँग्रेस हॅक करत होती. त्याच्यानंतर हे हॅकर्स, ह्या ईव्हीएम मशीनचे हॅकर्स आता ते बीजेपी कडे गेले, कारण बीजेपीने काँग्रेसवाल्यापेक्षा या हॅकर्सला जास्त पैसे देऊ केले. म्हणून हे हॅकर धंदेवाईक, हे जे हॅकर्स आहेत यांचा पैशाची देणं घेणं आहे. यांना जो पैसे जास्त देईल त्याच्यासाठी हे काम देशामध्ये करतात. मित्रहो, हे आम्हाला अज्ञात आहे अशातला भाग नाहीये, हे माहिती आहे आम्हाला. मी जेव्हा वंचित मध्ये काम करत होतो तेव्हा आमच्याकडे सुद्धा हॅकर्स आले होते. आम्ही एवढ्या जागा निवडून आणून देतो, आम्हाला एवढे पैसे द्या. आम्ही म्हणलं पैसे देऊन निवडून येण्यापेक्षा वंजळवर पाण्यात तोंड बुडवून मेलेलं बरं. पण आम्हाला अशा निवडणुका लढवायच्या नाहीत आणि आम्हाला मत लोकांचे पैसे घेऊन द्यायचे नाहीत. ही प्रक्रिया आम्ही बघितली. या सगळ्या याच्या हॅकरच्या अगदी जवळून मी अनुभवलंय. आणि याच जीवावर आज हा मोदी आणि काँग्रेसचे काही लीडर्स निवडून येण्याचा प्रयत्न करत आहेत. कालच्या तारखेपर्यंत सुद्धा हे हॅकर्स आमच्यापर्यंत सुद्धा येऊन गेले. ज्या जागा हॅक केल्या नाहीत, जे उमेदवार हॅक केले नाहीत, त्या ठिकाणी आम्ही तुमचे माणसं निवडून आणतो, अशा प्रकारचं. अरे हा चीफ इलेक्शन कमिशनर हा ग्रामोफोन आहे, याच्या मंच काही करत नाहीये. हा सुद्धा म्हणतो की या मशीन हॅक होत नाहीयेत, या मशीनला हॅक करू शकत नाही, अशा प्रकारची भाषा करतो. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं, सॉफ्टवेअर इंजिनियरला पुढे बसून सांगावं या मशीन हॅक होत्यात का नाही. मग त्यावेळेस सॉफ्टवेअर इंजिनियरला विचारा, तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअर इंजिनियरला विचारा या मशीन हॅक होत्यात का नाही. त्यातले जे तज्ञ आहेत त्यांना विचारा, ते लोक सांगतील तुम्हाला की या मशीन हॅक होत्यात का नाही. तुम्ही कुठल्या विरुद्ध, तो म्हणेल की जी टॅम्परेबल ईव्हीएम मशीन, ह्या मशीन टॅम्पर आसानी से हो सकते, अत्यंत आसानीमध्ये या मशीन टॅम्पर होतात. याला फक्त टॅम्पर करण्यासाठी काहीही अवघड प्रक्रिया नाही. मग मला या देशामध्ये निवडून जर यायचं असेल तर तुमच्या मताची गरज नाहीये. हा एक शो आहे, एक दाखवायचा भाग आहे. आम्ही फार प्रचार करू लागलो, फार मोठ्या सभा घेतलो, याच्यानं काही होत नाही. तशा तर सभा काँग्रेसच्याही मोठ्या होऊ लागल्यात, बीजेपीच्याही मोठ्या होऊ लागल्यात. पण तुम्ही जेव्हा निकाल बघाल तेव्हा माझं भाषण तुम्हाला आठवण येईल की अण्णाराव पाटलांनी अगोदर सांगितलं होतं. या मशीन कंपनीनं काय रिकमेंड केलं, तर
काय रिकमेंडेशन केलं या कंपनीने? या मशीन एसी रूम मध्ये वापरल्या पाहिजेत मतदानाच्या दिवशी. एसी हॉल, एअर कंडिशनर हॉल मध्ये. हे कंपनी रिकमेंडेशन आहे. मी पहिल्यांदा बोलतोय ईव्हीएम मशीनवर. या मशीन डीसी कनेक्शन वर वापरल्या पाहिजेत. ह्या लाईटवर नाही, ह्याला डीसी कनेक्शन दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जर रिकमेंडेशन काय केलं असेल या ईव्हीएम मशीन कंपनीनं, बनवणाऱ्या कंपनीनं, तर या मशीन जिथं वापरायच्यात मतदानाच्या तिथं जॅमर बसविलं पाहिजे. जॅमर. मला सांगा, आता हा इलेक्शन कमिशनर बोलतो आणि सांगतो या मशीन हॅक होत नाही. अरे कंपनीनं रिकमेंडेशन केलेल्या या तरी गोष्टी वापरताय का तुम्ही? मशीन एसी मध्ये वापरताय, डीसी कनेक्शन लावताय, जॅमर बसविलेला आहे का? अरे असल्या उन्हामध्ये आमचे मोबाईल हॅक होऊन चाले, कॉम्प्युटर हॅक होऊन चाले. हे मशीन किस खेत की मुली? या मशीन मी एवढ्यासाठी बोलतो, या मशीन कोणी आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं असेल, पार्लमेंट मध्ये असेल किंवा चीफ इलेक्शन कमिशनर असेल, या मशीन बंद करण्याची भाषा कुणी करत नाही. पण मी आज या मंचावरून सांगतो, आमच्या विकास शिंदेला निवडून द्या. या मशीन बंद करायचं काम अण्णाराव पाटील करेल. याचा लिटरेचरचा अभ्यास केलेला आहे. या मशीन कुठं बनतात, कशा बनविल्या जातात याचा सखोल अभ्यास आहे. आणि याला सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीनं आपण याचिका केली पाहिजे आणि त्या याचिकेमध्ये काय मागितलं पाहिजे हिचा अभ्यास आहे. आणि या निवडणुकीच्या नंतर ही याचिका केली जाईल आणि या ईव्हीएम मशीन बंद करण्यासाठी चंग बांधला जाईल. पण तुम्ही आमच्या विकासला, त्यांच्या रिमोट कंट्रोलला निवडून देण्याची आवश्यकता आहे. मतदान करा. पुढच्या वेळेस तुम्हाला ह्या मशीन आणि सुप्रीम कोर्टाला मेहरबान सुप्रीम कोर्टाच्या वतीनं या मशीन बंद करण्याचं काम निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये मी करून दाखवतो. मला तेवढा विश्वास आहे. बाबासाहेबाच्या घटनेवर आत्मविश्वासानं मी सांगतो, बाबासाहेबाच्या घटनेमध्ये या सगळ्या तरतुदी या ईव्हीएम मशीन आणल्या. चीफ इलेक्शन कमिशनरला कायदा किंवा रूल्स रेग्युलेशन बनवायचे अधिकार अजिबात नाही. हे रूल्स आणि रेग्युलेशन इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने वापरायच्या याच्याबद्दल रूल्स आणि रेग्युलेशन आणि ऍक्ट बनवायचे पार्लमेंटला, लोकसभेत आणि राज्यसभेत आहेत, त्यांनी बनवलं पाहिजे. या मशीन मध्ये फेरबदल झाला तर कुठल्या स्वरूपाचा गुन्हा होतो हे आतापर्यंत कुणाला माहिती नाही. गुन्हाच होत नाही. या मशीन जर फेरफार झाला, या मशीन मध्ये बंद पडली, हॅक झाली तर कुठल्या स्वरूपाचा गुन्हा होतो आणि मग हे इलेक्शन रद्दबादल कसे ठरविले जातात याच्याबद्दल कुठलाही कायदा, कुठला रूल, कुठला नियम अजिबात नाहीये. मोकाट चाले. हा देश मोकाटपणे वागतोय. घटनेचा अभ्यास नाहीये. बाबासाहेबांनी जेव्हा घटना बनवली त्यावेळेस ईव्हीएम मशीन नव्हती, नाहीतर बाबासाहेबांनी त्यावेळेस ही खुट्टी मारून ठेवली असती. पण दुर्दैवाने त्यावेळेस ही परिस्थिती नव्हती. हे पी.व्ही. नरसिंहरावने केले. चीफ इलेक्शन कमिशनरला अधिकार दिले. मला सांगा, पार्लमेंटच्या कुठल्याही सभागृहामध्ये ईव्हीएम मशीन वापरली पाहिजे याच्यासाठी बिल आलंय का बघा. नरसिंहरावच्या काळामध्ये कुठल्याही सभागृहात बिल आलं नाही ईव्हीएम मशीन वापरावी. फक्त त्या पार्लमेंटमध्ये एवढंच आलं, फास्ट, फेअर, विदाउट फेअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन कसे होतील याचे सगळे अधिकार इलेक्शन कमिशनरला दिले. पण कायदा करून दिला नाही. म्हणून इलेक्शन कमिशनर जो बोलतो तो थोतांड बोलतो. त्याला काही माहित नाही, अज्ञानापोटी बोलतो. याच्या तंत्राबद्दल त्याला काही अभ्यास नाहीये असं माझं ठाम मत आहे. पण याच्या नंतर, या निवडणुकीच्या नंतर मात्र निश्चितपणानं एक जनहित याचिका
दाखल केली जाईल आणि त्याचा छडा लावून हे ईव्हीएम मशीन पुढच्या काळामध्ये बंद करण्यासाठी जंग बांधून आम्ही ही पुढची लढाई लढू. कारण या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून फेअर, फास्ट, विदाउट फिअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन झाले पाहिजेत आणि त्याच्यातनं सरकार जे निवडून येईल ते खऱ्या अर्थानं ह्या लोकशाहीचं सरकार असेल अशी आमची धारणा आहे. धारणाच नाही तर आमचा विश्वास आहे. हे जे सरकार येतात हे ईव्हीएम मशीनचे सरकार आहेत, म्हणून यांच्याकडनं जास्त अपेक्षा ठेवायची अजिबात आवश्यकता नाहीये. होऊ द्या, चालू द्या. अरे काही दिवस तर रावणाचं राज्य राहिलं. राज्य कुणाचं आलं ह्याला महत्व नाही, राज्य कसं चालवतात याला जास्त महत्व. किती वर्ष राजा राहिला याला महत्व नाही, किती काळामध्ये देशाचा आणि जनतेचा विकास कसा केला याला जास्त महत्व आहे. म्हणून आम्ही वैचारिक लेवलवर बोलणारी माणसं आहोत. आम्ही विचार करून, घटनेचा अभ्यास करून, जनतेच्या प्रश्नावर आम्ही उकल करण्यासाठी आम्ही राजकारण करतो. अरे आमचा मॅनिफेस्टो तरी बघा. महाराष्ट्र विकास आघाडीने या महाराष्ट्रामध्ये 16 उमेदवार दिले. आम्हाला 48 देता येत नाही, आम्ही गरीब आहोत. आमच्यापाशी एवढं धनदांडगे आम्ही नाहीये, आमच्यापाशी एवढा पैसा नाहीये, पण आम्ही विचारानं ह्या सगळ्या पक्षापेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत. आम्हाला बोलावले, काँग्रेसमध्ये बोलावले, आम्हाला बीजेपीकडे निमंत्रण आले, अजिबात कुणाकडे गेलो नाहीत. आम्ही काय म्हणून जायचं? तुमचे विचारधारा काय, तुमचं तत्वज्ञान काय, तुमच्या पक्षाचे काय धोरण आहेत हे आम्हाला सगळे माहीत आहेत आणि त्यांच्याशी आमची नाळ जुळत नाही. त्या विचाराशी आम्ही अजिबात जवळीकता आमची होत नाही. म्हणून आम्ही या सरकारच्या नादाला, कुणाच्याच पक्षाच्या नादाला लागलेलो नाही. म्हणून स्वतंत्र जेवढं होईल तेवढे एक चांगले होत करू. तरुण पोराला, अशा तरुण बॅचलर आहे आणि लग्न झालं नाही, पण देशाचा प्रश्न, देशाचे प्रश्न कसे मार्गी लावतील याच्यासाठी चंग बांधलेला आहे. म्हणून एका तरुण तडफदार उमेदवाराला आम्ही उधारले. एका विचारधारा बाळणाऱ्या, फुले शाहू आंबेडकरांचा विचार संघ घेऊन जाणाऱ्याला आम्ही उमेदवारी दिली आहे. आयऱ्या गैऱ्याला कुण्या नाही, अंगठे बहादरला नाही, कुण्या डॉक्टर इंजिनियरला नाही दिली. आम्ही का नाही दिली? हे डॉक्टरनी फक्त इंजेक्शन टोचायचं काम करायचं, पैसे कमवायचं. आणि दुसऱ्या उमेदवाराबद्दल तर आपल्याला माहितच आहे, माग 5 वर्षे खासदार म्हणून राहिलेले, काय दिवा लावला त्याच्याबद्दलही आपल्याला माहित आहे. पैशाच्या जोरावर तिकीट प्राप्त करणे आणि पक्षाने तिकीट देणे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. पैशावर जर निवडणुका करत असताल, अरे मग टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानी, अदानी उद्या पंतप्रधानाचं स्वप्न त्यांना पडलं तर त्यांना जर प्रधानमंत्री व्हायचं स्वप्न जर पडलं आणि त्यांनी जर पैशावर निवडणुका लावल्या तर गैर होणार नाही. आणि भविष्यामध्ये हे होण्याचे चान्सेस बरेच आहेत. मग तुम्ही समाजसेवा, जनतेची सेवा हा भाग विसरून जावा. फक्त पैसेवाले या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवितात. पण मित्रहो, हा देश पैशावरच केवळ चालत नाही, तर हा देश फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा देश. आणि हाच विचार या देशाला प्रगतीकडे, या देशाचं कल्याण आणि देशाच्या जनतेतलं कल्याण जर कशात असेल तर ते फक्त फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारामध्ये आहे. आणि हेच विचार ह्या देशाला तारणारे विचार आहेत. आणि ह्या देशाच्या जर काही खरंच महासत्ता बनवायची असेल तर या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजला पाहिजेत असं म्हणणाऱ्यातला मी एक कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही एक जाहीरनामा जाहीर केला. उद्देशिका, आमचा निवडणुका लढवण्याचा उद्देश, पक्ष काढण्याचा उद्देश आणि लोकांपुढे जाऊन आमचे विचार ठेवण्यामागची भूमिका काय आहे याबद्दल संदर्भामध्ये मी आमच्या जाहीरनाम्याच्या संदर्भात थोडा उल्लेख करतो आहे. पहिला विचार आमचा काय आहे? राष्ट्रीयत्व. पहिला विचार देशाचं प्राधान्य, देशाचा विचार. हा देश राहिला पाहिजेत, अखंड भारत राहिला पाहिजेत, स्वतंत्र भारत राहिला पाहिजेत आणि तोही बंधुभावाच्या
भावनेनं राहायला पाहिजे. म्हणून पहिलं प्राधान्य जर आम्ही कशाला देणार आहोत तर राष्ट्रीयत्वाला. दुसरं देणार आहोत, या देशावर एवढं मोठं कर्ज झालंय, एक बाळ जरी जन्मलं आपल्या कुटुंबामध्ये तर ते 82,000 रुपये कर्ज घेऊन बाहेर येते. म्हणजे 209,00,000 कोटी, आकडा सुद्धा लिहिता येणार नाही, एवढं या देशावर कर्ज आहे. एवढं कर्ज असताना देश महासत्ता होईल आणि महासत्ता होणार आहे ह्याची जर भाषा करत असतील तर कुणीतरी मूर्ख माणूस बोलतोय असंच म्हणावे लागेल. म्हणून या देशामध्ये 40 कोटी लोकसंख्या होती. त्यावेळेस 555 खासदार होते, लोकसभा मतदारसंघ होते. आता 140 कोटी लोकसंख्या झाली तरीही तेवढेच खासदार. म्हणजे एक खासदार 20 लाख 22 लाख लोकाला 5 वर्षामध्ये एकदा तरी मुखदर्शन देऊ शकतो का, हा प्रश्न आहे. मग तो खासदार जर आम्हाला भेटत नसेल, आमच्या समस्या मांडत नसेल तर तो काय उपयोगाचा आहे. तर आम्ही याच्यावर पर्याय म्हणून लोकसंख्येनुसार लोकप्रतिनिधीची संख्या वाढवणे, म्हणजे 555च्या जागी 2250 इथपर्यंत खासदाराची संख्या वाढवणे, डिनोटिफिकेशन करून आम्हाला ही संख्या वाढवावी लागेल. आणि मग त्या लोकांपर्यंत 5 लाख लोकांपर्यंत एक खासदार आमचा भेटू शकेल. 20-20 लाखाचा खासदार आम्हाला कदापि भेटणार नाही, तोंड सुद्धा बघायला मिळणार नाही. हा देश भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. हा देश कौटिल्य म्हणतो, अर्थशास्त्राचा जनक, 69% जर भ्रष्टाचार जर वाढला असेल देशामध्ये, तो भ्रष्टाचार जर 69% गेला असेल तर देश विकासाकडे नाही तर देश बर्बादीकडे जात असतो. आणि या देशामध्ये तर भयंकर असा भ्रष्टाचार, अनेक स्कॅन्डल, अनेक भ्रष्टाचार, खाणी गिळाले, स्पेक्ट्रम गिळाले, अदानी अंबानी मोठे झाले भ्रष्टाचार, रेल्वे विकल्या, विमानतळ विकले, नद्या विकल्या, पर्वत विकले, जमीन विकली आणि शेवटी आधार कार्डाच्या माध्यमातनं, पॅन कार्डाच्या माध्यमातनं या लोकांचे आधार कार्ड देऊन घाण ठेवला या जनतेचं मत. हे साक्षीदार म्हणून घाण ठेवले, हे जामीनदार म्हणून घाण ठेवले 140 लोक आणि 209 कोटी लक्ष हजार कोटी कर्ज या देशावर काढलं. तर हे कर्जमुक्त कराय आपल्याला जर भ्रष्टाचार मुक्त पहिल्यांदा करावं लागेल. हे करता येत नाही अशात नाही. माझ्या ह्या विकासनाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आम्ही व्हॉट्सअपवर टाकलेला आहे, फेसबुकला टाकलेला आहे, यूट्यूबवर टाकलेला आहे. फक्त याची लिंक काढा आणि मध्ये सगळे पर्याय, आक्षेप, पर्याय आणि उपाय हे सगळं आम्ही दिलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला वाचता येईल. लोकसंख्या नियंत्रित हा देश, लोकसंख्या 140 कोटी पर्यंत गेली. इथं थांबायला पाहिजेत. जास्तीत जास्त मर्यादा आपल्याला आणखीन 10 कोटीची आहे. म्हणजे 150 कोटीला लॉक झाला पाहिजे. लोकसंख्या वाढली नाही पाहिजे. याच्यावर आम्ही सांगितलं. हे कुणीही बोलत नाही. कुणाच्याही जाहीरनाम्यात लोकसंख्या नियंत्रण कशी करायची याच्याबद्दल उहापोह नाही, जाहीरनाम्यात नाही. पण आम्ही राजरोजपणे सांगतो, जेवढे 150 कोटी जरी झाले या देशात तर ते गुन्ह्या गोविंदानं सुखी समाधानानं या देशात नांदली पाहिजेत. यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. ते जर आणायचं असेल तर आता जी काय सध्या छुपे प्रकार करते सरकार, ते उघडपणे करण्याची गरज आहे. 2 मुलाच्या नंतर तिसऱ्याला शासकीय कुठलीही योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशा प्रकारचा कायदा केला तर लोकसंख्या ऑटोमॅटिक नियंत्रित होतील. मोफत दर्जेदार शिक्षण. आज एका बाजूला नगरपालिकेच्या शाळा आहेत, एका बाजूला जिल्हा परिषद शाळा आहेत आणि एका बाजूला एवढे खाजगी विद्यालय 10-10 5-5 लाख लोक फीस रुपये देऊन तिथे आपल्या मुलाला ॲडमिशन देतात. आमच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये एका विषयाला 6 विषयाला 1 शिक्षक आणि या खाजगी शाळेमध्ये
6 विषयाला 12 शिक्षक असं जर तफावत असेल तर दर्जेदार शिक्षण म्हणून देशातला एक निर्णय झाला पाहिजे की मोफत आणि दर्जेदार आणि एक सारखं सगळ्याला दिल्ली ते गल्लीपर्यंत एक पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे. तरुणाच्या हाताला काम, मी असं म्हणणाऱ्यातला आहे. कदाचित माझा अर्थशास्त्रातला अभ्यास कमी असेल. मी असं म्हणतो की जर मुलाला तुम्ही आज तरुण बांधवाला नोकरीकडे पाठवू नका. पहिल्यांदा जर का तरुणाचा विचार करायचा असेल तर तरुणाला उद्योगाकडे पाठवा. उद्योग त्याच्या हाताला द्यायचं शिका. ते जमत नसेल तर व्यवसाय त्याच्या हाताला द्या. व्यवसाय जमत नसेल तर व्यापार त्याच्या हाताला द्या. आणि उद्योग, व्यवसाय, व्यापार हे तिन्ही गोष्टी जर त्याला देता नाही आल्या तर निदानची नोकरी तरी त्याच्या हमखास द्यावी. एवढा तरी सामान्य विचार ह्या सरकारनं केला पाहिजे, भारत सरकारनं केला पाहिजे. पण अशा प्रकारचं डोकं, विचार असणारं डोकं आपल्या प्रधानमंत्र्याला किंवा पूर्वीच्या कुण्या प्रधानमंत्र्याला असलं आहे असं मला वाटत नाही. म्हणून उद्योग, व्यापार, व्यवसाय आणि नंतरची नोकरी, त्याला काहीच नाही जमलं तर त्यांनी नोकरीला जावं. पण अलीकडे आम्ही पहिल्यांदा तरुणाला नोकरीची भाषा बोलतो, आश्वासनं देतो, 8 कोटी देतो, कुणी आता तर 2 कोटी वर्षाला देतो, अशी प्रकारची भाषा केली जाते आणि यांची मतं लुभावली जातात. याच्यानंतरचा आमचा मॅनिफेस्टो आहे देव, धर्म, जात, पंथ, प्रांत. जरा ध्यानपूर्वक ऐका. देव, धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंगभेद विरहित समाजकारण आणि राजकारण असलं पाहिजे. देवधर्म निश्चितपणानं करा, तुम्हाला आमचा विरोध नाही. पण देवधर्म करत असताना तुमच्या घराच्या आत 4 भिंतीच्या आत करा. पण जेव्हा सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून बाहेर येता, राजकीय व्यक्तिमत्व बाहेर येता, नोकर म्हणून बाहेर येता, जेव्हा तुम्ही समाजामध्ये व्यापारी, उद्योगपती म्हणून जेव्हा बाहेर येता, तेव्हा देव, धर्म, जात, पंथ सोबत घेऊन याचं नाही, त्याला 4 भिंतीच्या आत ठेवा. आणि मग देशाला एक सेक्युलर कंट्री म्हणून या देशापुढे आपण उभं राहिलं पाहिजे. हे राजकारणी माणसाला, अधिकाऱ्याला, हे समाज कार्यकर्त्याला देव, धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंगभेद विरहित समाजकारण, राजकारण केलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आणि ते आम्ही करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न आमचे चालू आहेत, पुढे करू. नद्या जोड प्रकल्प, शेतकऱ्याला नादो महानोर एकदा म्हणाले, काय म्हणाले, तुम्ही आम्हाला सबसिडी देऊ नका, कर्ज माफी देऊ नका, काहीही द्यायची गरज नाही, तुम्ही बी बियाणं देऊ नका, औषध देऊ नका, कुठले 5 पैसे सुद्धा आम्हाला देऊ नका, पण आमच्या बंधाऱ्यावर पाणी द्या. शेतकऱ्याच्या बंधाऱ्याला जर पाणी दिलं तर आम्ही हे सगळं करायला तयार आहोत. आम्ही शेतकरी कष्ट करायला तयार आहोत, पिकं घ्यायला तयार आहोत. हे करणं गरजेचं आहे. म्हणून या देशामध्ये अनेक वर्षापासून अनेक सरकारमध्ये रेंगाळत पडलेला प्रश्न नद्या जोड प्रकल्प तात्काळ अंमलात आणण्याची गरज आहे. कधी उत्तर प्रदेशमध्ये जास्त पाऊस होतो, कधी दक्षिण भारतात पाऊस जास्त होतो, तर फक्त हे नद्या जर मध्य भागाकडे किंवा इतर भागाकडे जरी आणलात आणि नद्या जर सातत्यानं 12 महिने नदीला जर पाणी राहिलं असेल तर ते शेतकरी त्या पाण्याचा उपयोग करून शेतकरी सुखी होतील. म्हणून नद्या जोड प्रकल्प जो आता पडून आहे तो अंमलात आला पाहिजे, त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्नशील राहू, अशा प्रकारचं आम्ही तुमच्या पुढे आश्वासन देतो. शेतीचे औद्योगिकरण, पुनर्वसन आणि शेतीमालाला किफायतशीर भाव, हे तर सगळं सांगतात. आम्ही पण तेच म्हणतो की कसा भाव द्यायचा. जोपर्यंत शेतीमालावर औद्योगिक प्रक्रिया होत नाही, शेतीमालाला उद्योग मिळत नाही, तोपर्यंत शेतीच्या मालाला भाव मिळत नाही. आणि म्हणून उद्योग, शेतीवर निर्धारित उद्योग निर्माण करणं काळाची गरज आहे आणि केली पाहिजे. तरुणाच्या हाताला काम, उद्योग, व्यवसाय, प्रशिक्षण. नुसतं उद्योग द्यायचं तर देता येणार नाही, तर त्यांना व्यवसायाभिमुख
शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांना देण्याची गरज आहे. ते दिल्यानंतर मात्र हे मुलं आपणच उद्योगाकडे खेचले. सगळ्यात महत्वाचं, या देशाचा 13% बजेट, वर्षाला 13% जे बजेट आहे, 13% बजेट हे खासदाराचे भत्ते पेन्शनवर खर्च होतात. खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, हे सगळ्या देशाचं 13% बजेट त्यांच्या भत्त्यावर. त्यांचे खासदारकीचे भत्ते, यांचं पेन्शन बंद केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आम्ही म्हणतो. कारण हे भत्ते, एकदा खासदार झाला, लोकप्रतिनिधी झाला, अरे तो जनतेच्या मतानं झाला, जनतेनं तुला केलं आणि मग जनतेच्या पैशावर डल्ला मारतो का? कसली सेवा करतो? पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, आम्ही सेवा करतो, जनतेची सेवा. ठीक मातीची सेवा करतो का? एवढे मोठे भत्ते आणि पेन्शन उचलतो, याला सेवा म्हणत नाही. तर पेन्शन मुक्त आणि भत्ते मुक्त भारत बनला पाहिजे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे, विहार याच्यावर होणारा जो खर्च आहे तो कुठेतरी त्याला थांबवलं पाहिजे. याच्यावर खर्च करून तरुणाला उद्योग मिळतील असं वाटत नाही. खासदार फंड कशाला तर द्यायचा? अरे काय दुर्दैव आहे, खासदार फंड, आमदार फंड स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल मारण्यासाठी देतात. अरे तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी, ते काहीतरी उद्योग करण्यासाठी फंड द्या. कंपाऊंड वॉल कशाला? स्मशानभूमीला. का मुर्दे उठून पळून जाणार आहेत का? तुम्हाला चिडवणार आहेत? कंपाऊंड वॉल कशाला मारायचे? मुर्दे पुरले तिथे, मेलेला गेला, तो पुरला, तिला मोकळं झालं, त्याला कंपाऊंड वॉल. त्याच्यासाठी खासदार फंड, आमदार फंड वापरतात. हे बंद झालं पाहिजे. आणि हे सरकार, आमचं एक असं इच्छा आहे, उपेक्षित, वंचित, विस्थापितासाठी सरकार बनवण्याचं काम आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मित्रहो, या सगळ्या गोष्टीचा, या जाहीरनाम्याचा मी कुणावर टीका करणार नाही. हे इतके गैराट झालेत, इतके सैराट झालेत, यांना भान राहिलं नाही मी काय बोलतो, मी कुणापुढे बोलतो, कुणाबद्दल बोलतो. अरे या देशातला पहिला प्रधानमंत्री असेल की ज्याच्यावर एवढं व्हल्गर टीका, एवढे कमेंट्स, एवढे त्याच्यावर व्यंगचित्र, एवढे क्लिप्स, अरे रे 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 रे, ते बघितल्यानंतर वाटतंय कुठेतरी हिरीत उडी मारून मरून जावं. इतके वाईट आणि एवढ्या घाणेरड्या ही प्रतिमा आमच्या जर प्रधानमंत्र्याची जनतेमध्ये असेल तर त्याच्याबद्दल आदर असायचं काही कारण नाही. नेता असा असला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये, मानगटीवर नाही, मनामध्ये आदर असला पाहिजे की हा नेता माझा आहे, माझ्या देशाचा प्रधानमंत्री आहे. तो तुमच्या जिंदगीवर एवढे सगळे कॉमेंट, क्लिप्स करून जरी जगत असाल तर त्या जगण्याला काय, नुसते जाकीट घातल्यानं, कोट बदलल्यानं, पैसे खर्च करून सभा घेतल्यानं लोकप्रियता वाढत नसते. लोकप्रियता प्रामाणिकता, स्वच्छ आणि इमानदार माणसासाठी, या देशाला अखंड ठेवण्याची, सर्व धर्म समभाव सोबत ठेवून चालण्यासाठी या देशाला अशा नेतृत्वाची गरज आहे. आता राहुल गांधी, गांधी मोदीजी, गांधी मोदी आहे ना, हे तर काय सरिता नदी आहे, सिंधू नदी आहे का मुलगी आहे याचा सुद्धा पत्ता नाही. हे फॉरेन कल्चरमध्ये शिकलेलं आहे. आता म्हणे आता राहुल इमेज बदलली, म्हणे राहुलची इमेज बदलली का? पुरुष होता आता हिजडा झालाय का? काय बदलला तो? आता राहुल बदलला. म्हण कसा बदलला सांगा ना? का त्याची काही नर्सरी केली, सर्जरी केली का त्याचा बदलायला? अरे आहे तो आहे, पहिलेही तसाच होता, आजही तसाच आहे. सुधारणा कुठं दांडी यात्रा काढला, देश पर्यटन केला म्हणजे माणसाला अक्कल येते अशातला भाग नाही. म्हणून हे दोन्ही नको, ना मोदी ना गांधी. फुले, छत्रपती शाहू महाराज, आंबेडकर वादी आम्हाला आता देशाचा प्रधान बनवायचं. हे विचारधारा ठेवून आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून जात आहोत. धन्यवाद.